आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. माझ्या हृदयातून तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपला 12वा आठवडा आपण आज सुरू करतोय. सगळ्यात आधी आपण सगळेजण आपल्या लाडक्या, प्रिय श्री महाअवतार बाबाजी यांचे स्मरण करू. आपल्या हृदयामध्ये बाबाजींची जी कुठली प्रतिमा तुमच्या डोळ्यापुढे येतील, ती घेऊन येऊ. एक दीर्घ श्वास घेत आपल्या छातीच्या मधोमध आपल्या हृदयाची स्पंदनं आणि छातीचा सगळा भाग आतमध्ये अनुभव करू. तर ह्याच स्पंदनांमध्ये महाअवतार बाबाजींना आठवू. त्याचे खूप आभार व्यक्त करू. कोटी कोटी नमन करत ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींना आठवू. त्यांना वंदन करत, त्यांचं स्मरण करत, आपल्या हृदयातून खूप प्रेम बाबाजींना, पितामहांना आणि खूप आभार. परमपित्याचे खूप आभार. जो परमात्मा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वचे आभार व्यक्त करू. आपल्या संपूर्ण शरीराला एकदा बघा. वरून खालपर्यंत आपल्या श्वासांना फील करा. प्रत्येक येणारा जाणारा श्वास बघा. आपल्यासोबत युनिफाईड प्रवासामध्ये असणाऱ्या प्रत्येक सहप्रवाशाचे आभार मानू. आपल्या उच्च स्वला खूप आभार. जो सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आतून विचार प्रकट करत असतो. आणि बाबाजींच्या या अभ्यासामध्ये आपण सगळेजण आपल्या उच्च स्व सोबत स्पष्टपणे कसं बोलायचं, कसा संवाद करायचा हे शिकत आहोत. आपल्या हृदयामध्ये असणारं धडधडणारं प्रेम हृदयाच्या ठोक्यांनी जे आपण अगदी खोल शांत झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाणवतं. हे धडधडणारं प्रेम हृदयाची स्पंदनं म्हणजेच आपला ईश्वर. आपल्या सगळ्यांचा ऑरा आपण स्वच्छ आणि लॉक करू. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देते. मी सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. जशी मी बनले. तुम्ही सगळे अजूनही प्रेम आणि प्रकाशच आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. आणि तुम्ही अगदी शांतपणे तुमच्या शांत स्थळी निघून जा. मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. हे उच्च स्व या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा.
आणि माझं आभा मंडळ मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम पाठवते. तर ह्या क्षणाला आपल्या हृदयामध्ये जो कुठला विचार येतोय, एखाद्या व्यक्तीबद्दल, सृष्टीतल्या कुठल्याही रचनेबद्दल डोळ्यासमोर दृश्य येतंय, जे काही आठवतंय, जे काही प्रकट होतंय, त्या गोष्टीला आत्ता प्रेम पाठवा. आपल्या हृदयातून ही प्रेमाची स्पंदनं लहरी बाहेर पडतायत आणि जे काही प्रकट होत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ईश्वराची कुठलीही रचना असेल, एखादं झाड असेल, प्राणी असतील, व्यक्ती असतील, एखादी बिल्डिंग असेल, जागा असेल, प्रदेश असेल, शहर असेल, पृथ्वीवरची काहीही रचना असेल, पृथ्वी माता असेल, आपल्या आयुष्यातली एखादी घटना असेल, आपल्या डोक्यातला एखादा विचार असेल, ज्याबाबत आपण काळजी करत आहोत. एखादा माणूस असेल, व्यक्ती असेल, जी आपल्याला आत्ता त्रास देते असं आपल्याला वाटतंय. आपल्या आयुष्यातली एखादी परिस्थिती असेल, अशा सगळ्या गोष्टींना जे काही आठवेल त्याला प्रेम आणि प्रकाश पाठवा आपल्या हृदयातून. तुम्हा सगळ्यांना मी हृदयातून प्रणाम करत, खूप प्रेम आणि प्रकाश पाठवत, बाबाजींचे आभार व्यक्त करत, पितामहांचे आभार व्यक्त करत, आज जे काही बाबाजी माझ्या माध्यमातून, या देहातून तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणार आहेत, त्यासाठी मी तयार आहे. आणि जे ज्याच्यापर्यंत जायचंय, ते सगळं काही आमच्या सगळ्यांच्या आणि सृष्टीच्या हिताचं होऊ दे. हा एक संकल्प ठेवते आणि आपण सगळेजण आजच्या सत्राची सुरुवात करू. सगळ्यात आधी तर बाबाजींचे खूप आभार मानते, की त्यांनी आपल्या सगळ्यांना 12व्या आठवड्यापर्यंत आणून पोहोचवलंय. 11व्या आठवड्याचा आजचा, उद्याचा सराव सुरू ठेवा. जरी आपण आज 12व्या आठवड्यात आज आणि उद्या धडा वाचन करू, तर 2 दिवस कमी पडायला नकोय. त्यामुळं 2 दिवसाचा सराव सुरू ठेवा. जेव्हा नवीन धडा सुरू करत असतो ना, तेव्हा काहीतरी गोष्टी अशा घडतात. हा पहिल्यापासूनचा अनुभव आहे माझा. ज्यावेळेस मी युनिफाईड सुरू करत होते त्यापासूनचा आणि ती प्रथा अजूनही कायम आहे. मी असं म्हणेन, की बरोबर बाबाजी ते अनुभव देतायत. धडा सुरू केल्यानंतर ते सगळे अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अनुभव म्हणजे आपल्याच मास्टर्सचं शेअरिंग म्हणा किंवा कसं घडलंय या मागच्या 2-3 दिवसांमध्ये काय-काय घटना घडल्या आणि त्या आपल्या धड्याशी कशा रिलेव्हंट आहेत, कशा जोडलेल्या आहेत. हे सगळ्याचं कनेक्शन तुम्हाला धडा सुरू झाल्यावर कळेल आणि कळेल सोबतच, की आपल्या सगळ्यांमध्ये प्रेम कसं काम करतंय, बाबाजी कसं काम करतायत. तुम्ही याला चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा. माझ्यासाठी ही सहज स्थिती आहे. आपण तेवढे दिव्य आहोत. फक्त आपल्याला असं वाटतं, "अरे, हे कसं काय घडतंय?" कारण आपण आहोत ते, जे बाबाजी आपल्याला सांगतायत. त्याला आपण चमत्कार हा शब्द वापरू आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा जे काही असेल. पण हे अशा पद्धतीनेच काम करतो आपण. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये आणि ती पूर्ण जाणीव बाबाजी आपल्याला युनिफाईडच्या अभ्यासक्रमातून करून देतात. तर तुमच्या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करते आणि खूप आभार मानते, की तुम्ही सगळेजण इथपर्यंत टिकून आहात. युनिफाईडचा अभ्यास करतायत, ऐकतायत, समजून घेतायत, हृदयात उतरवतायत. आपल्यामध्ये बदल विचारांमध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करताय. तुमच्यामध्ये मी सुद्धा आहे, मी सुद्धा करती. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं एक अभिनंदन करते. आपल्या सगळ्यांचेच आभार मानते आणि आपण आजच्या धड्याची सुरुवात करू.
कुणाला वाचायची इच्छा असेल त्यांनी सांगा, वाचू शकता. मी वाचू का? कोण आहे मी म्हणजे? आसावरी. हा हा सावरी ते येस. हा. तुम्हाला स्क्रीन दिसती व्यवस्थित आणि अक्षर नीट दिसतात का सांगा, का अजून जरा मोठं करू? थोडंसं थोडं मोठं चालेल. हा बस बरोबर आहे. एक मिनिट, फार मोठं झालं ते. अच्छा. हा बस येतंय. आता दिसतं? हो हो दिसतंय. फक्त वरची लाईन दिसत नाहीये म्हणजे हा. वाचू? हो हो वाचत आहे. 12वा आठवडा. प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव घेणे. ईश्वर म्हणजे प्रेम. ईश्वराने संपूर्ण सृष्टीची निर्मिती आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात केली आहे. जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्रेमच आहे. प्रेम हे प्रत्येक जीवाचे आणि प्रत्येक वस्तूचे एकमेव मूलतत्व आहे. प्रेम हाच सर्व अस्तित्वाचा अंतिम आधार आहे. आपण पदार्थांचा शोध अणुपर्यंत घेऊ शकतो, त्यानंतर उपअणुकणांपर्यंत, पुढे ऊर्जेच्या विविध रूपांपर्यंत आणि अखेरीस त्या प्रेमापर्यंत पोहोचतो, ज्यापासून सर्व काही निर्माण झालेले आहे. प्रेम म्हणजे ज्याला आईन्स्टाईन यांनी एकीकृत क्षेत्र असे संबोधले. एकीकृत प्रेमासाठी किती परिपूर्ण आणि अर्थपूर्ण शब्द. ते प्रेम सर्व काही एकरूप करते. जर या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट एकाच तत्वापासून निर्माण झाली असेल आणि ते तत्वही मुळात एकच असेल, तर सृष्टीतील सर्व काही प्रत्यक्षात एकच आहे हे सहजपणे स्पष्ट होते. आपण सर्वजण त्या एकाच प्रेमाचे अंश आहोत. आपण स्वतः प्रेमस्वरूप आहोत. प्रेमच आपण सर्वांना एकत्वाच्या बंधनात जोडते. आपण त्या नात्याची अनुभूती आपल्या हृदयात घेतो. हाच तो अनुभव आहे जो तुम्ही विकसित करीत आहात. प्रेम हेच तुमचे खरे अस्तित्व आहे याची जागृत जाणीव. प्रेम हाच ईश्वराच्या विचारांशी आणि त्याच्या सर्व दिव्य गुणांशी जोडणारा तुमचा सेतू आहे. वास्तवात ह्याखेरीज दुसरे काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ही केवळ प्रेमाचीच एक अभिव्यक्ती आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला स्वतःचे अस्तित्व विसरून शून्यात विलीन होण्यास शिकवण्यासाठी नाही. तुम्ही केवळ प्रेमाच्या एका विशाल अविभाजित महासागराचा भाग आहात. एवढाच शोध तुम्हाला लागणार नाही. या एकमेव सृष्टीतील प्रत्येक पैलू हा प्रेमाचा एक अद्वितीय आणि वैयक्तिक आविष्कार आहे. तितक्याच अचूकपणे आपण असे म्हणू शकतो की तुम्ही ईश्वराची एक अद्वितीय अभिव्यक्ती आहात. हा, तर आपण सगळेजण जसं युनिफाईड सुरू झाले आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा आपण एकच गोष्ट ऐकतोय सुरुवातीपासून, की प्रेम. ठीक आहे. कधी आपल्याला सांगितलं जातं की ईश्वराचं प्रेम, आपल्या आतलं प्रेम, आपल्या हृदयामध्ये धडधडणारं प्रेम, जे आपल्याला अनुभव करायचे पहिल्या आठवड्यामध्ये, आपण हृदयात केंद्रित होणे, या जर धडा तुम्ही परत एकदा वाचला तर तुमच्या लक्षात येईल की हृदयामध्ये जे प्रेम आहे ते आपल्याला, जी हृदयाची धडधड आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला जाणवतं, की जी हृदयाची धडधड, जी स्पंदनं आपण पहिल्या आठवड्यामध्ये सराव करत असतो, ती म्हणजेच ईश्वर आहे. तो अनुभव म्हणजेच ईश्वर आहे. तुम्ही धडा नीट वाचा पुन्हा एकदा. परत आज जाऊन पहिला धडा पुन्हा एकदा वाचा, की हृदयात केंद्रित होणे यामध्ये काय-काय सांगितलं गेलंय आपल्याला. दुसरा धडा पुन्हा वाचा. ही 2 धडे तुम्हाला एक म्हणतो ना घरचा अभ्यास आहे 12व्या आठवड्यासाठी, की पुन्हा पहिले 2 धडे तुम्ही नुसतं 3-4 पानाचे धडे आहेत फक्त. नुसतं एक तुम्ही येता-जाता कधीही थोडंसं शांत वेळ काढून, पण नक्की ते दोन्ही धडे वाचा. तुम्हाला 12वा धडा अजून चांगला कळेल. कारण आता काय होतंय 12व्या पर्यंत आलोय, थोडंसं पहिलं विसरायला होतंय. पण जेव्हा मी 12वा आठवडा वाचत होते, तेव्हा मी परत पहिल्या 2 आठवड्यामध्ये गेले आणि परत दोन्ही वाचून काढले. तेव्हा अजून हृदयामध्ये ना एक अजून जास्त ती धडधड जाणवायला लागली. अजून ते प्रेम जाणवायला लागलं. तर जरूर आपला 12वा आठवडा सुरू असताना आज-उद्या कधीही पहिले 2 आठवडे पुन्हा वाचा, पहिले 2 धडे. आपण पहिल्यापासून हेच शिकतोय फक्त, की जे आपल्याला कधी माहीतच नाहीये, की आपल्याला हे माहीत नाहीये, की आपण सगळेजण एका क्षेत्रामध्ये जोडले गेलोय, ज्याला आइन्स्टाईननी एकीकृत युनिफाईड फील्ड असं म्हणून
तो प्रयोग करत होते आइन्स्टाईन सर त्याच्यावर, पण ते काही यशस्वी झालं नाही आणि त्यांचा तो प्रयोग तसाच राहिला आणि त्यांचं हेच दाखवायचं होतं, की आपण सगळे कसे त्या एका क्षेत्रामध्ये आहोत. म्हणजे त्यांची तो प्रयोग जो होता, तो त्या पृथ्वीच्या त्या 2 शक्तींबद्दल होता आणि ज्याचा आपण इथं आधार घेतोय, की आपण सगळे त्या क्षेत्रामध्ये एकच आहोत. जरी आत्ता आपण इथं आलोय आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या देहामध्ये आहे, पण त्या क्षेत्रामध्ये आपण एक आहोत. त्याला एकीकृत असं नाव दिलंय आणि तिथं काय आपल्याला एक करतं, तर प्रेम एक करतं आणि आपण स्वतः प्रेम आहोत. आपण स्वतः प्रेम आहोत म्हणून आपण तिथं एक होतो, त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर. कारण प्रत्येक जण इथं प्रेमानेच बनलेला आहे. प्रत्येकाचं मूळ स्वरूप हे प्रेम आहे. हं. तर आपल्याला 12व्या आठवड्यामध्ये सुद्धा पूर्ण आपल्याला आपण असं म्हणू शकतो, की 12वा आठवडा हे एक्सटेन्शन आहे. कशाचं? जिथं आपण इच्छा प्रकट केल्या आणि इच्छा मॅनिफेस्ट कशा करायच्या हे आपण बघितलं. त्याचं एक्सटेन्शन 12वा आठवडा आहे. असं मी स्वतः जेव्हा मी ह्याच्याकडे बघते ना धड्याकडं, तेव्हा मी असा विचार करते. आता ते कसं हे आपल्याला जेव्हा आपण धडा पुढे जाऊ, तेव्हा समजेल. तर जशी सुरुवात तुम्ही इथं वाचतायत, की ईश्वर प्रेम आहे आणि सगळ्या सृष्टीची निर्मिती ही त्यांनी ईश्वराने आपल्याच प्रतिरूपात केली. म्हणून आपण सुद्धा ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय. अगदी रस्त्यावर पडलेला दगड सुद्धा ईश्वराच्या प्रतिमेतून बनलेला आहे. हं. जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्रेम आहे. प्रेम हे प्रत्येक जीवाचं आणि प्रत्येक वस्तूचं एकमेव मूलतत्व, मूलतत्व, बेसिक इन्ग्रेडियंट जो असतो, की तुम्ही पाण्यापासून सरबत बनवता. पाण्यापासून चहा घालता, चहा बनवता. चहा बनवताना आपण पाणी घालतो थोडंसं. म्हणजे पाणी हे एक मूलतत्व आहे, ज्याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवता. पण मूळ तत्व काय पाण्याचं? पाणी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी मिश्र करू शकता. तसे आपण आहोत, की प्रत्येक जीवामध्ये आणि वस्तूमध्ये त्याचं मूळ तत्व प्रेम आहे. कदाचित त्या जीवाच्या आतमध्ये तुम्ही वेगवेगळे भाव व्यक्त होत असतील. राग, अहंकार, निराशा. पण त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते प्रेम आहे. हां. त्यामुळं प्रेम हाच सर्व अस्तित्वाचा अंतिम आधार आहे. आपण एखाद्या पदार्थाचा शोध घेतो तेव्हा अणु-रेणू म्हणतो आपण त्याला. आपण शिकलोय विज्ञानामध्ये, की प्रत्येक गोष्ट ही मॉलिक्युल्स अणु-रेणूंनी बनली आहे. आणि मग आपण पहिले अणूपासून मग रेणू, मग ते इलेक्ट्रॉन, फोटॉन, न्यूट्रॉन हे सगळं आपण बघतो, की कसे ते फिरतात इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती. हे सगळं फिजिक्समध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजेच काय त्याच्यापासून पुन्हा ऊर्जेमध्ये रूपांतर होतं त्याचं. न्यूक्लिअर ऊर्जा असेल, न्यूक्लिअर पॉवर असेल. म्हणजे सुरुवात जी पदार्थाची आहे त्याच्या खोलवर आपण डीप, डीप, डीप जसे आत, आत, आत उतरतोय, तेव्हा समजते की ते अणू आहेत, मग ते रेणू आहेत. मग असं करून त्याचं जे बेस आहे, त्याचं जे मूलतत्व आहे, तर त्यासाठी इथं असं लिहिलंय, की पुढे ऊर्जेच्या विविध रूपांपर्यंत आणि अखेरीस त्या प्रेमापर्यंत पोहोचतो, ज्यापासून सगळं काही निर्माण झालंय. म्हणजे प्रत्येकाचा जर आपण मूळ गाभा बघितला तर तो प्रेम आहे, की कशासाठी तरी ह्याला निर्माण केलंय. अणुरेणू आहेत ठीक आहे, पण तो पदार्थ अस्तित्वात का आहे? मुळातच. कारणच त्याला बनवलं गेलंच त्याच्यासाठी. मग तो आपला मोबाईल जरी असेल, तर तो अणुरेणूंनी बनलेला आहे आणि त्याला बनवलं गेलं कशासाठी? त्याचा काहीतरी हेतू आहे. त्याला काहीतरी एक प्रेमानेच निर्माण केलं गेलेलं आहे त्याला. त्या ईश्वराच्या विचारातूनच त्याची निर्मिती झाली आहे. आणि त्याचं जे मूळ तत्व आहे, जरी ते निर्जीव असेल किंवा सजीव असेल, तर प्रत्येकाचं मूळ तत्व हे प्रेम आहे. हं. हे आपल्याला पुन्हा-पुन्हा आठवण करून देतायत बाबाजी. याचं खूप मोठं कारण आपल्याला या धड्यामध्ये कळणार आहे. पुन्हा एकदा आइन्स्टाईनचा हा शब्द इथं वापरलाय, की ज्याला एकीकृत क्षेत्र असं म्हटलं गेलं, युनिफाईड. म्हणजे एकीकृत हा प्रेमासाठी किती परिपूर्ण आणि अर्थपूर्ण शब्द आहे असं म्हटलं गेलंय बघा. की आइन्स्टाईननी ज्या प्रयोगाचा वापर केला होता, की सगळं एकत्र एकाच ठिकाणी आहे, एकच आहे त्या क्षेत्रामध्ये. तसंच म्हणून इथं म्हटलं गेलं, की प्रेमासाठी एकीकृत हा शब्द वापरलाय बाबाजींनी. युनिफाईड हा शब्द वापरलाय. ते प्रेम सर्व काही एकरूप करते. जर या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट एकाच तत्वापासून निर्माण झाली, तर ते तत्वही मुळात एकच असेल. तर सृष्टीतील सर्व काही प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी एकच तत्व आहेत. असं सांगायचंय, की प्रत्येकामध्ये जर प्रेम आहे हां, तुमच्यात, माझ्यात, निर्जीव वस्तूमध्ये, झाडांमध्ये, प्रत्येकामध्ये जर प्रेमच भरलेलं आहे, तेच त्याचा मूळ तत्व आहे. इन्ग्रेडियंट म्हणतो ना, घटक, मूळ घटक.
तर ह्याचा अर्थ ह्या सृष्टीमध्ये आत्ता दुसरं काहीच नाहीये. केवळ आणि केवळ प्रेम आहे. असा अर्थ झाला, की फक्त सृष्टीमध्ये आत्ता केवळ प्रेमच आहे. दुसरं काहीच नाहीये. आपण सगळेजण त्या एकाच प्रेमाचे अंश आहोत. आपण स्वतः प्रेमस्वरूप आहोत. प्रेमच आपल्या सगळ्यांना एकत्वामध्ये जोडते. आपण ह्या नात्याची अनुभूती आपल्या हृदयात घेतो. हाच तो अनुभव आहे, जो तुम्ही विकसित करत आहात. प्रेम हेच तुमचं अस्तित्व आहे. ह्याची जाणीव होणं हे आपण शिकतोय, ह्या आपल्या युनिफाईड अभ्यासक्रमामध्ये. म्हणून काल YouTubeवर जी कमेंट आली जिताईंची, ती जेव्हा मी आज वाचत होते, तेव्हा मी विचार करत होते, ही आत्ता का आली असेल? आणि माझ्या लक्षात आलं, की आपण आज 12वा धडा सुरू करतोय आणि 12व्या धड्याचं नावच आहे, की प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे. म्हणून ही आली आणि त्यांनी विचारलेला प्रश्न बघा तुम्ही कसा आहे, की प्रेम फील होत नाही. कसं फील करायचं ते? कुणाला देता येत नाही, त्याचा अनुभव घेता येत नाही. त्याचं उत्तर 12व्या धड्यात आहे. पहिल्या 2 पॅराग्राफमध्ये तुम्हाला आयडिया आली, की बाबाजी काय सांगतायत आणि तुम्हाला ही आयडिया आली, की का ती कमेंट आली. हे माझ्याही डोक्यात नव्हतं जेव्हा मी ती कमेंट केली तेव्हा. पण कमेंट जेव्हा मी त्यांना उत्तर दिलं, त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं, की हा प्रश्न का विचारला गेला असेल? माझ्या मग लक्षात आलं, की आज आपण 12वा धडा सुरू करतोय म्हणून त्याचं कनेक्शन आहे. ही अशा घटना मी युनिफेडमध्ये मी स्वतः करत असल्यापासून जेव्हा कायम घडतायत आत्तापर्यंत. काल सुद्धा ऋताताई ज्या आहेत, ऋता जोशीताई, त्यांनी जो प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं पण आज ह्या धड्यामध्ये उत्तर मिळणार आहे. म्हणून मी काल आपलं जेव्हा सत्र दुपारचं सुरू होतं, त्यावेळी मी काही छोटे-छोटे पॉइंट्स माझ्या मोबाईलवर नोट करून घेतले. कारण मला माहिती आहे, जे प्रश्न येणार आहेत ना, ते पुढच्या धड्यामध्ये त्याचं काहीतरी कनेक्शन असणार आहे. त्यामुळे मी दरवेळेस आपल्या प्रश्नोत्तराच्या वेळेस असे काही पॉइंट्स नोट करून ठेवते, जे मला जाणवतात, जे बाबाजी दाखवतात, की हे काहीतरी आहे कनेक्शन असं म्हणून. आणि ते बरोबर आपल्या पुढच्या धड्यामध्ये त्याचा वापर होतो. काहीतरी कनेक्शन निघतं त्याचं बरोबर. तर त्यामुळं आज तुम्हाला कळेल, की कसा 12वा धडा एक एक पूर्ण आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची आठवण करून देतो. इतका डीपमध्ये आहे धडा. खूप सावकाश एक वाक्याचा अर्थ समजून घेत वाचा, जेव्हा कधी वाचणार आहात तेव्हा. तर तुम्हाला अजून ती वाचताना तो आनंद आणि ती मजा येईल. ते कळेल, की काय लिहिलंय एक-एक शब्दामध्ये आणि आपण कोण आहोत आणि आपण काय करतोय इथे येऊन. सगळ्याची उत्तरं आपल्याला ह्याच्यात मिळणार आहेत. तर सृष्टीतल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीवामध्ये एकच तत्व भरलंय ते म्हणजे प्रेम आणि ह्याचा अर्थ असा आहे, की आपण सगळेजण एकाच बंधनामध्ये, एकाच ह्याच्याने जोडले गेलेले आहोत प्रेमाने आणि आपल्या हृदयामध्ये आपण तोच अनुभव घेतो. आपण हाच अनुभव विकसित करीत आहात. हे वाक्य बघा, की हाच तो अनुभव आहे जो तुम्ही विकसित करत आहात. प्रेम हेच तुमचे खरे अस्तित्व आहे याची जागृत जाणीव. हे वाक्य महत्वाचं आहे. की आपण काय करतो युनिफाईडमध्ये पहिल्या धड्यापासून हृदयात केंद्रित होणे, हृदयात जाणे, स्पंदनं ऐकणे, धड-धड ऐकणे आणि त्यामध्ये आपलं ईश्वर फील करणे, प्रेम फील करणे, हृदयाला ओपन करणे. म्हणजे आपण हा अनुभव, की आपल्या हृदयात प्रत्येकाच्या डोळे मिटल्यानंतर थोडं हृदयात शांत झालो, स्थिर झालो, की जी धड ऐकू येते, या अनुभवासाठी आपण देहात आलोय. हा अनुभव फक्त आणि फक्त देहात आल्यानंतरच मिळतो. हे लक्षात घ्या. म्हणून एवढे मोठे-मोठे अवतार, एवढे मोठे-मोठे महात्मे या देहात पृथ्वीवर अवतार घेऊन गेले, की हे अनुभव घेण्यासाठी की काय प्रेम आहे ते. आम्हाला पण अनुभव करायचं हे सगळं, की हे कसं प्रेम आहे, काय कसं ईश्वराने सृष्टी कशी अद्भुत बनवली आहे आणि कसं हे बनवलंय सगळं. ही जी रचना आहे ही मिरॅक्युलस, चमत्कारिक, अद्भुत, दैवी रचना आहेत या सगळ्या. आपल्याला माहित नाहीये कारण आपण वेगळ्याच विश्वात आहोत. आपल्याला वाटतंय, की मला कुणीतरी प्रेम देणार आहे, मी कुठेतरी कुणाला तरी मागणार आहे. म्हणून युनिफाईड हा अभ्यासक्रम असा आहे, की जिथं पहिल्यापासून बाबाजी सांगतात, की तुम्हीच प्रेम आहात. तुम्हीच प्रेम आहात. अजून तर पुढे कळेलच आपल्याला. पण हे वाक्य बघा, की हाच अनुभव आहे, की जो आपण आपल्या हृदयात घेतोय धड ईश्वराची. ईश्वराचा अनुभव, दैवी अनुभव म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके, हार्टबीट जे आपण या देहात येऊनच घेऊ शकतो, दुसरीकडे नाही. जो तुम्ही विकसित करत आहात आणि प्रेम हेच तुमचे खरे अस्तित्व आहे, याची ही जागृत जाणीव आहे. आपल्या हृदयातले धडधडणारा जो आवाज आहे, जी स्पंदन आहेत ती.
प्रेम हाच ईश्वराच्या विचारांशी आणि त्याच्या सर्व दिव्य गुणांशी जोडणारा तुमचा सेतू आहे. तो ब्रिज कुठला आहे? प्रेम आहे. जेव्हा तुम्हाला कुठल्याही ईश्वराशी तुम्हाला वाटतंय मला बोलायचंय. मी म्हटलं होतं ना एकदा हे वाक्य, की तुम्हाला असं वाटतंय मला बोलायचंय, मला तो अनुभव घ्यायचा बघायचाय मला ईश्वर कसा आहे. मला भगवंताचं दर्शन पाहिजे, मला तो अनुभव पाहिजे. तेव्हा हे सगळं अनुभवण्यासाठी आपल्याला हृदयात प्रेम आणणं गरजेचं आहे. म्हणून भक्ती मार्गाने आपले संत गेले. त्यांच्या हृदयातलं प्रेम पांडुरंगाचं आणि सगळं ते जे नाम होतं, जे प्रेम होतं त्या नामाबद्दलचं, या सगळ्यामुळं त्या पदाला ते पोहोचले आणि त्यांनी ते मिळवलं जे त्यांना मिळवायचं होतं. म्हणूनच असं दिलंय, की प्रेम हाच ईश्वराच्या विचारांशी आणि त्याच्या सगळ्या दिव्य गुणांशी जोडणारा तुमचा सेतू आहे, ब्रिज तोच आहे. तुम्हाला जर तो ब्रिज पार करायचा असेल, तर हृदयात जावं लागेल. हृदयात केंद्रित व्हावं लागेल. ते प्रेम फील करावं लागेल. जेव्हा तुम्हाला जाणवेल, की माझ्या आयुष्यात काय चमत्कार घडतायत. चमत्कार हा शब्द वापरते मी. तुम्हाला असं वाटेल माझं आयुष्य बदलून गेलंय, माझ्या आयुष्यात नुसते चमत्कार चालू आहेत. कुठून-कुठून लोकं येतात, कुठून-कुठून मदत मिळते, कुठून काय होतंय. हे तुम्हाला असं वाटेल हे चमत्कार आहे, पण हे चमत्कार नाहीयेत. ही आपली सहज स्थिती आहे. जेव्हा आपण प्रेम अनुभव करतो आपल्या हृदयामध्ये आणि ते प्रेम आपण सगळ्यांना आपण जे रोज करतो ना, प्रेम प्रकाश पाठवा. तेव्हा असं जाणवेल, की कुठून-कुठून माझ्यापर्यंत ह्या गोष्टी येतायत. सगळी कामं आपोआप होतायत आणि मग आपल्याला वाटतं, अरे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. खूप माझं आयुष्य बदललं. त्याचं कारण हे, की आता मी फील करायला लागले हृदयातलं प्रेम, हृदयातलं माझं अस्तित्व आणि ते ईश्वरी गुण आणि विचार. त्याचा सेतू, त्याचा ब्रिज आपल्या हृदयात आहे. त्या प्रेमामध्ये जेव्हा तुम्ही हे फील करता, तेव्हाच तुम्हाला हे सगळे अनुभव यायला लागतील. वास्तवात याखेरीज दुसरे काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ही केवळ प्रेमाचीच एक अभिव्यक्ती आहे. हे वाक्य पण खूप छान आहे. प्रत्येक गोष्ट ही केवळ प्रेमाची एक अभिव्यक्ती आहे. आता मी ह्याचं तुम्हाला शैलेश सरांच्या भाषेतलं एक वाक्य सांगते. जे मी लिहून ठेवलंय माझ्या ह्याच्यामध्ये ह्या धड्याच्या वेळी. शैलेश सरांनी हे सांगितलं होतं, की व्यक्ती म्हणजे काय? व्यक्ती, व्यक्त, व्यक्ती, व्यक्त करणारी व्यक्ती आणि अभिव्यक्ती म्हणजे काय? त्यांच्या भाषेतलं मी सांगते बरं का. म्हणजे मला जे आवडलं होतं मी लिहून घेतलं होतं आणि ते मी कायम डोक्यात ठेवते. आपण सगळे व्यक्ती का म्हणतो? कारण आपण व्यक्त करतो. कुठल्या ना कुठल्या मार्गाने भांडतो, रडतो, पडतो, राग-राग करतो, शिव्या देतो. जे काही आपल्याकडे आपल्याबरोबर आपण बघतो माणसांची अनेक रूपं. व्यक्ती तितक्या प्रकृती आपल्यामध्ये म्हणतात पण. हे जे काही करतो म्हणजे आपण स्वतःला व्यक्त करत असतो. कुणी डान्स फॉर्ममध्ये व्यक्त करतं, कुणी गाणं म्हणतं, कुणी अजून काय हिरोईन, हिरो बनून, मॉडेलिंग करून, अजून काय-काय अनेक प्रकार आहेत. अनेक. सगळी म्हणतो ना बाबाजींनी सांगितली ही नाटकातली पात्र आहेत. कुणीतरी ढोंगी बाबाचा प्ले करतोय, कुणाला तरी अरेस्ट केलं जातंय. हे सगळ्या अभिव्यक्ती वेगवेगळ्या जो अभिनय करतायत. बाबाजी सांगतात तसं, की हे सगळे पात्र आहे नाटकातली. कुणी-कुणी काय-काय रचना केलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपली कर्म करतात आणि व्यक्ती म्हणजे व्यक्त करणं आणि अभिव्यक्ती याचा अर्थ, की तो अभिनय, अभिनव, नव्या-नव्या प्रमाणे नव्या-नव्या रूपांमध्ये येऊन व्यक्त करणं. असं हे वाक्य जे मला नेहमी लक्षात राहतं. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही केवळ प्रेमाचीच एक अभिव्यक्ती आहे. आपल्या घरात होणारी भांडणं, राग, वादविवाद, रुसवे-फुगवे आता हे आपल्याला नाही समजणार. पण हे सगळं आणि सगळं प्रेमच आहे. जरी आपण 4 लोकांबरोबर भांडणं चाललीत घरामध्ये, आपलं रडतोय, खूप दुःख आहे, खूप त्रास आहे, खूप आपल्याला असं वाटतंय कुठून मी या जगात आले आणि कशाला जन्म घेतला? हा विचार सुद्धा प्रेम आहे. खोल आहे ह्याचा मीनिंग खूप डीपमध्ये जेव्हा आपण हे थोडं वाचतो, थोडं हे हे फील करतो आपल्या हृदयामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी आणि युनिफाईडमध्ये थोडे पुढे जातो. तेव्हा हे समजायला लागतं, की ज्याप्रमाणे बाबाजींनी सांगितलंय, तुमच्या आयुष्यात येणारा विलन असेल, तुम्ही हिरो आहात, तुम्हीच रायटर आहात, तुम्हीच डिरेक्टर आहात, तुम्हीच सगळी स्क्रिप्ट लिहिता. त्या धड्यामध्येच आपल्याला खूप गोष्टी उलगडतात. की जर तसं आहे, मीच सगळी स्टोरी लिहिली, मीच डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, सगळं माझंच केलेलं आहे. ह्याचा अर्थ मी काय करते? मी कुठल्यातरी प्रकारे हे अनुभव घेते. दुःखाचे, त्रासाचे, कुणी धोका दिलाय त्याचे हे सगळे अनुभव आहेत. आणि जर मी त्या दृष्टीतून बघितलं, तर हे अनुभव घेण्यासाठी मी या शरीरात आले, असं आपण म्हणतो. तर ह्याचा अर्थ असा आहे
की जे काही आपण अनुभव करतोय ते सगळं प्रेम आहे. आपलं रडणं सुद्धा प्रेम आहे. आपली निराशा सुद्धा प्रेम आहे. आहे असं सत्य आपण कधी ऐकल्यात ह्या गोष्टी? की हे आपल्याला समजून घेणं पण हेच सत्य आहे. की जरी आपल्याबरोबर कुणी वाईट वागतोय, कुणी चांगलं वागतोय, आपण कुणासोबत हे सगळ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. कारण मुळात आपण सगळी ती पात्र आहोत आणि ते सगळे अनुभव घेण्याकरताच आपण शरीरात आलोय. म्हणून आपण कधीही जेव्हा द्वैताच्या बाहेर जातो, तेव्हा चूक बरोबर काही नाहीये. तुम्ही जर ह्या द्वैतात आलात, जगात आलात, तर तुम्ही म्हणाल, की हे चूक आहे, असं वागणं चुकीचं आहे, हे वागणं हे. पण जर आपण ह्या दृष्टीने विचार केला, की अनुभव, एक्सपिरियन्स देहाचा, भावनांचा, या सगळ्या गोष्टींचा, तर देअर इस नथिंग रॉंग और राइट. चूक बरोबर काही नाहीये. द्वैतच संपलं. जे काही आहे ते केवळ प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये मी काय निवडायचं? आनंद निवडायचा, दुःख निवडायचं का? हा माझा चॉईस आहे. पण जे कोणी दुःख निवडतायत म्हणून बाबाजींचं एक वाक्य आठवा, की तुम्ही नरकात जगत असाल, दुःखात जगत असाल, तरीही मूलभूत सत्य काय आहे? की तुम्ही परिपूर्ण आहात, तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत आहात, ईश्वराच्या शक्तीमध्ये आहात, त्याचे सगळे गुण तुमचेत, त्याच्या सगळ्या शक्ती तुमच्यात. समजतंय कनेक्शन? म्हणून जरी आपण दुःख निवडलं असलं तर आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये, आपण खूप वाईट परिस्थितीत असू, कसल्याही यातनांमध्ये असू, दुःखात असू, तरी सुद्धा आपण सगळेजण प्रेमच अनुभव करत आहोत. आणि हे समजून घेण्यासाठीच युनिफाईड जगलं पाहिजे. आणि अशी अजिबात अपेक्षा नाही, की आता हा धडा वाचल्यावर तुम्हाला आत्ताच सगळं समजलं पाहिजे. नाही. युनिफाईड आपण 6 महिन्यांचा केवळ आत्ता अभ्यास करतोय. ह्या धड्यांवर आधारित तुम्ही जेव्हा जगायला लागाल, कारण आता एकच आठवडा सराव घेतोय. एका आठवड्यामध्ये असे तुम्हाला किती अनुभव येणार आहेत? कुणाची इच्छा तर एवढ्या असणार आहेत का, की आता मला एका आठवड्यामध्ये एवढ्या इच्छा प्रकट करायच्यात? नाही. आपण जसे-जसे आपल्या आयुष्यात आता पुढे जाऊ युनिफाईड संपल्यानंतर आपलं काही जे काही आपलं आयुष्य असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला युनिफाईड कळणार आहे, की काय लिहिलं आहे. जेव्हा पुन्हा-पुन्हा आपण येतो, पुस्तक वाचतो, समजून घेतो पुन्हा-पुन्हा आणि मग आपल्या आयुष्यात ज्या आत्ता घटना सुरू आहेत, त्याला आपण ते जोडतो. मग आपल्याला समजेल, की बाबाजी काय सांगतायत एक्झॅक्टली. त्यामुळं असं अजिबात बर्डन घेऊ नका, की मला हे आत्ताच समजलं पाहिजे. हे सगळं आपल्याजवळ अवेलेबल आहे. आपल्याला अजून आयुष्यामध्ये हे सगळे अनुभव उतरवायचेत. आपल्याला अजून ते घ्यायचंय सगळं. हे तर फक्त ट्रेलर आहे. सुरुवात आहे. पिक्चर अजून पूर्ण बाकी आहे आपला. है ना? त्याप्रमाणे फक्त केवळ समजून घ्या, की का असं म्हणलं गेलंय, की प्रत्येक गोष्ट ही केवळ प्रेमाचीच अभिव्यक्ती, एक अभिव्यक्ती आहे. त्याच्यामध्ये सगळं आलं. हा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम तुम्हाला स्वतःचे अस्तित्व विसरून शून्यात विलीन होण्यास शिकवत नाही. तुम्ही केवळ प्रेमाच्या एका विशाल अविभाजित महासागराचा भाग आहात, एवढा शोध तुम्हाला लागणार नाही. म्हणजे याच्यामध्ये असं सांगायचंय, की तुम्ही आता हे सगळं समजून घेताय. आता हे सगळं नवीन आहे आपल्यासाठी, की माझी निराशा, माझं दुःख, समोरून एखाद्या माणसाने मला त्रास देणं, मानसिक त्रास आपण ज्याला म्हणतो, हे सगळं प्रेम कसं काय असू शकतं? आला विचार सगळ्यांच्या मनात? आमच्या घरात जी भांडण-तंटे आहेत, रोज उठून ह्यांची तोंडं आम्हाला बघावी लागतात. हे प्रेम कसं काय? ज्यांच्यामुळे माझं जगणं नकोसं झालंय. म्हणजे असं वाटतं आता जावं काय हे सोडून सगळं? ह्या गोष्टीला मी प्रेम कसं म्हणू? हा विचार सगळ्यांच्या मनात आला असेल. कुणी गरिबीचा अनुभव घेत असेल, पैशाची चणचण आहे, कुणी अजून काय, कुणी अजून काय, कुणाकडे हे नाहीये, ते नाहीये, ह्या गोष्टी नाहीयेत, मुलाबाळांच्या काळजीत. अशा सगळ्या लोकांना आत्ता विचार आला असेल, की हे कसं काय प्रेम आहे? म्हणूनच हे दिलंय, की हा अभ्यासक्रम तुम्हाला स्वतःचे अस्तित्व विसरून शून्यात विलीन होण्यासाठी शिकवत नाही. तुम्ही केवळ प्रेमाच्या एका विशाल अविभाजित महासागराचा भाग आहात. एवढा शोध तुम्हाला लागणार नाही. याचा अर्थ असा आहे, की हे वाचल्यानंतर असं आपल्याला वाटेल, की अ, म्हणजे आपण जे जगतोय हे खोटं आहे का काय? म्हणजे काय नेमकं खरं आहे? असा आपल्याला प्रश्न पडेल, की म्हणजे नेमकं काय खरं मानायचं किंवा काय सत्य आहे? तर आपण एक अशा एक असा एक म्हणतो ना, एक समुद्र, एक महासागर जसं इथं लिहिलेलं आहे, की एक असा एक मोठा एक परमतत्व
त्याचा आपण एक भाग आहोत, एक अंश आहोत त्याचा आपण. आणि केवळ इथे येऊन त्या प्रेमाचा एका वेगळ्या स्तरावर, एका वेगळ्या दृष्टीने आपण अनुभव घेतोय. ज्याला कदाचित आपण दुःख, निराशा हे सगळ्या नावं दिली आपण आपल्या घरातलं. पण खरं तर त्या भावनांना जगण्यासाठीच आपण इथं आलो. आणि मग आपल्या विचारांनी आपण निर्माण करतो. ज्या घरामध्ये आपण जन्म घेतो, हे सुद्धा आपण निवडलेलं असतं सगळं. ती फॅमिली. तर हे जे आपण करून येतो हे सगळं, ते इथं आल्यावर जेव्हा जगायला जातो, तेव्हा आपल्याला ते अवघड वाटतं. आपल्याला वाटतं हे काय जगणं आहे? पण खरं तर ते जे काही आहे, ते प्रेमच आहे. एक प्रेम जिथं आपण ह्या वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेतो. कारण आपण मुळात कोण आहोत? ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. आपण मुळात ती सगळे ईश्वराचे गुण आहोत. प्रेम, करुणा, आनंद, उत्साह सगळ्यात चांगले गुण जे आपण बघितले ते. पण मला आता जर हे सगळे त्याच्या अपोझिट, त्याच्या विरुद्ध गुण अनुभवायचे आहेत, तर मला या देहात येणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या नाटकातल्या पात्रांना विलन, कुणी दुश्मन हे सगळे तयार करून ते अनुभव घेणं गरजेचं आहे. तर मी ते अनुभव घेणार म्हणजेच एक प्रकारे जर आपण बघितलं, सत्यासहित क्षमा करणे हा धडा. तर ती जी लोकं आपल्याला तो अनुभव देतायत, ती खरं तर ते अनुभव नाही तर ते प्रेम देतायत आपल्याला. असं त्याचं कनेक्शन आहे जे बाबाजी इथं सांगतायत. हे समजण्यासाठी थोडा वेळ लागेल मला माहिती पण आता नुसतं ऐकून घ्या बाबाजी काय सांगतायत, काय सत्य सांगितली त्याप्रमाणे. ह्या एकमेव सृष्टीतील प्रत्येक पैलू हा प्रेमाचा एक अद्वितीय आणि वैयक्तिक आविष्कार आहे. म्हणजे एक अशी अद्वितीय सृष्टी आहे, जिथं आपण जगतोय. पृथ्वीवर तुम्ही पुस्तकं कदाचित वाचली असतील, की अनेक स्टार सिस्टम्स आहेत बाहेर. कितीतरी वेगवेगळ्या आपण म्हणतो, की प्लिडियन, ओरियन अशा वेगवेगळ्या आपण म्हणतो, की जीव दुसरीकडे पण आहे, जे काय आहे ते. पण अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल, की पृथ्वी ही एकमेव अद्वितीय अशी सृष्टी आहे, की जिथं पोलॅरिटी आहे, जिथं द्वैत आहे. आणि म्हणून हे वेगवेगळे अवतार इथे येऊन घेऊन गेले सगळ्याचा अनुभव. तर इथं असं सांगितलंय, की ह्या एकमेव सृष्टीतील प्रत्येक पैलू हा प्रेमाचा एक अद्वितीय आणि वैयक्तिक आविष्कार आहे. आविष्कार म्हणजे आपण जे निर्माण करतो, जे सत्यामध्ये आणतो. तर प्रत्येकाने हे निर्माण केलंय. विचारांनी निर्माण केलंय. 7वा धडा, ज्यामध्ये सांगितलंय, की प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यातली निर्माण करता तुमच्या विचारांनी. म्हणून प्रेमाचा एक अद्वितीय आणि वैयक्तिक आविष्कार आहे, असं सांगितलेलं आहे. तितक्याच अचूकपणे आपण असे म्हणू शकतो, की तुम्ही ईश्वराची एक अद्वितीय अभिव्यक्ती आहात. म्हणजेच काय? ह्याचा अर्थ असा, की प्रत्येक जण युनिक एक्सप्रेशन आहे. ह्याचं इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ईश्वराची एक अद्वितीय अभिव्यक्ती. याचा अर्थ प्रत्येक जण भगवंताचा एक युनिक एक्सपिरियन्स आहे. एक्सप्रेशन आहे. अभिव्यक्ती एक्सप्रेशन आहे, की माझ्यातून भगवंत वेगळ्या प्रकारे एक्सप्रेस होतोय, व्यक्त होतोय. दुसऱ्या व्यक्तीतून वेगळ्या प्रकारे व्यक्त होतोय. कोणीतरी सिंगर आहे, तर त्याच्यामध्ये भगवंत सिंगिंग गायकाच्या रूपाने आलाय. असं इथं सांगायचंय. याचा अर्थ मूळ अर्थ असा आहे, की ईश्वराची एक अद्वितीय अभिव्यक्ती. म्हणून आपण सगळेजण ईश्वराचे वेगवेगळ्या रूपामध्ये असलेले अंश आहोत. हे वाक्य पुन्हा एकदा इथं सांगितलं गेलंय. हां. हां, सवरीताई. तुम्ही निःसंशयपणे एक स्वतंत्र अस्तित्व आहात. तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख अद्वितीय आहे आणि ती सदैव अद्वितीयच राहील. परंतु त्याच वेळी तुम्ही संपूर्ण सृष्टीच्या अखंड अखंड एकत्वाशी अभिन्नपणे जोडलेले आहात. तुम्ही खरोखरच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. जीवनातील तुमची भूमिकाही अद्वितीय आहे. तुमचे स्वरूप अद्वितीय आहे. तुम्ही अशी अद्वितीय स्पंदने प्रसारित करता, जी तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहेत. तुम्ही ईश्वराचे प्रतिबिंब आहात, परंतु तुम्ही त्यांचे प्रतिबिंब एका अद्वितीय माध्यमातून व्यक्त करता. संपूर्ण सृष्टीत तुमच्यासारखे दुसरे काहीही नाही. तरीही सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी एकात्म आहे. जर तुम्ही अद्वितीय असाल, तर प्रत्येक जणही अद्वितीय आहे. तुमचे बंधू भगिनी हे अद्वितीय विचार, अद्वितीय भूमिका, अद्वितीय स्पंदने, अद्वितीय प्रेरणा आणि अद्वितीय इच्छा धारण करतात. त्यांचे रूप राइट.
हा, मी एवढं सांगते. तर या धड्यासाठी आपल्याला पूर्णपणे आत्मस्तरावर येणं गरजेचं आहे. आपण देहात राहून हा धडा नाही समजून घेऊ शकत. पहिली तर गोष्ट मी हे वाक्य तुम्हाला सांगायचं विसरले, की आपण देहामध्ये राहून या धड्याकडे जर बघितलं ना, तर आपल्याला कळणार नाही, की बाबाजी काय सांगतायत. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना आत्मस्तरावर म्हणजे आपल्या उच्च स्व, उच्च आत्मा, जो या द्वैताच्या बाहेर आहे, त्याच्या लेव्हलला येऊन या धड्याकडे बघणं गरजेचं आहे. बरं, आपण हे का करतोय बरं? हे का शिकतोय आपण? कारण युनिफेडचा अभ्यासक्रम मुळात आपल्याला काय मदत करतोय? आपल्या उच्च स्वसोबत एक होणं, आपल्या ईश्वरासोबत. ईश्वर आपला कोण आहे? उच्च आत्मा, उच्च स्व. जो ईश्वरी गुणांमध्ये आहे, तो ईश्वरच आहे. आपण त्याच्यासोबत एक होतो, एकीकृत होतो, युनिफाईड होतो. हं. मग आता मला जर माझ्या ईश्वरासोबत, माझ्या उच्च स्व बरोबर आता एक व्हायची वेळ आली माझ्या आयुष्यामध्ये. जे काही माझं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं ते गेलं. माझी सगळी कर्म संपली ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये युनिफाईड सारखा अभ्यासक्रम आला, जो मला आत्मज्ञान देतोय. आता इथून पुढचं माझं जे अस्तित्व असणार आहे, आयुष्य असणार आहे, ते डोळे उघडून जे बाबाजी म्हणतात, की आता तुम्हाला चूक करायची, आता गल्लत करू नका तुम्ही. तुमच्याकडे आता कारण नाहीये, की मला हे माहीत नाही. तुम्हाला आता सगळं ज्ञान दिलं जातंय आणि संपूर्ण ज्ञानाच्या आधारे जगणं हे खरं आपलं कार्य आहे. तुम्हाला ज्ञान दिलं जातंय, पण तुम्ही ते ज्ञान घेऊन सुद्धा त्याप्रमाणे वागत नसाल, तर मग आपण आपल्या स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतोय. हे ज्ञान वापरायचं आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याप्रमाणे आपण जगायचं. हळू-हळू, कारण आपलं जे इतक्या दिवसाचा जो प्रवास आहे, तो वेगळा होता. पण आता आपण सगळेजण आपल्या उच्च आत्म्याबरोबर एक होतोय आणि त्याच्या स्तरावरून हा धडा वाचा. मी या देहात नाही. आपण देहातून वाचू नका हा. त्याच्यातून समजून घेऊ नका. म्हणजे देहात बसून कळणार नाहीत काही गोष्टी. आत्मस्तरावर गेल्यानंतर आपल्याला या गोष्टी कळतील, की तुम्ही निःसंशयपर्यंत निःसंशयपणे हे एक स्वतंत्र अस्तित्व आहात. तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख अद्वितीय आहे आणि ती सदैव अद्वितीयच राहील. ठीक आहे? पण त्याच वेळी तुम्ही संपूर्ण सृष्टीच्या अखंड एकत्वाशी सुद्धा अभिन्नपणे जोडलेले आहात. म्हणजे काय? की तुम्ही एक स्वतंत्र अस्तित्व आहात. तुम्ही एक परमात्म्यामधून वेगळे झालेले अंश आहात. त्याच्यात वाद नाहीये. तुमची स्वतःची एक अद्वितीय म्हणजे काय? युनिकनेस आहे. आपल्या प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. जर देहाने विचार करायचा गेला तर. प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. देहातूनच सुरुवात आहे. हं? त्या माणसाचे विचार वेगळे आहेत. असं होऊ शकतं, की दोघांचे विचार सेम आहेत, ठीक आहे. पण सगळेच विचार सारखेच असे नाहीये. विचारांमध्ये किती मतभेद असू शकतात. प्रत्येकाची अ, समज वेगळी आहे, बुद्धी वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक जण युनिक आहे. आपण किती जरी जुळी मुलं जरी जन्माला आली, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये किती फरक आहे. देहानी जरी ते सारखे असले, तरी सुद्धा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, सगळ्या गोष्टीत फरक आहे. म्हणजे हे जे डायव्हर्जन केलं गेलेलं आहे, सृष्टी अशी अ, भरपूर भिन्न-भिन्न वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तिला सजवलं गेलंय, या सगळ्या रचनांना. कारण प्रत्येकाला एक अद्वितीय ओळख आहे. प्रत्येक जण त्याच्या इसेन्सनी ओळखला जातो. त्याचं स्वरूप काय आहे? त्याचे विचार काय आहेत? त्याची बुद्धी काय आहे? किती जरी तो माणूस एखादा म्हणतो आपण कुकर्म करणारा वाईट माणूस आहे एकदम, गुंड प्रवृत्तीचा कसाही असू दे. तो आणि दुसरा जो कोणी एक सज्जन माणूस आपण घेऊ. ह्या द्वैताच्या बाहेर जर विचार केला तर दोघंही तितकेच अद्वितीय आहेत. तितकेच युनिक आहेत. ज्याप्रमाणे त्यांची निर्मिती झाली ईश्वराच्या प्रतिमेतून. तसं त्यांच्यामध्ये ते अद्वितीय जे युनिकनेस आहे तो असणार कायम. तो सदैव अद्वितीयच राहील. म्हणजे जसा तो आत्मा बनवला गेलाय, तो जीव बनवला गेलाय, अगदी तसाच्या तसा सगळ्या सेम त्याच्या विचाराने दुसरा नाहीये. त्याच्यात फरक आहे, काही ना काहीतरी फरक आहे. आणि तो जो फरक आहे ना, तोच त्यांचा दोघांचाही अद्वितीयपणा आहे त्यांचा. युनिकनेस आहे, जो त्यांना वेगळं बनवतो. सगळ्या फुलांना वास आहे. पण सगळी फुलांचे वास वेगवेगळे आहेत. गुलाबाचा वेगळा, ह्याचा वेगळा. म्हणजे आपण जर असा विचार केला, तर किती प्रकार आहेत. सगळी झाडांची तत्व एक आहे आतमध्ये. पण प्रत्येक झाडाचा आकार आणि त्यांच्या सगळ्याची उंची आहे, ते सगळ्यामध्ये फरक आहे. म्हणजे विचार करा, सृष्टीची रचना काय अद्भुत आहे. किती प्रकारचं वेगळेपण त्याच्यामध्ये ठेवलंय. जरी ते सगळे प्रेमाने एक असले, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये वेगळेपण हेच आहे.
की प्रत्येक जण युनिक बनवला गेलाय. आपल्याला आपण प्रत्येकाबरोबर आपलं तुलना करत बसतो. शरीराने हे, ह्याच्याने हे, मी अशीच आहे, मी तशीच आहे. पण जे तुमच्यामध्ये आहे ते शेजारच्यामध्ये नाहीये. जे त्या माणसामध्ये आहे ते आपल्यामध्ये नाहीये. त्यामुळे कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. हे तर आपण ठरवलंय. दिसण्यावरून, ह्याच्यावरून, त्याच्यावरून हे सगळे आपण ठरवलेले बॅरियर किंवा समाजातल्या आपल्या गोष्टी आहेत. ईश्वराने तसं नाही केलं. जी सृष्टी बनवली ती प्रत्येक जीवाने ते निवडलंय, की माझा युनिकनेस काय आहे? मी कशा पद्धतीने वेगळा असेन? प्रत्येकाचा एक असे गुण आहेत, की जे दुसऱ्यापासून वेगळे आहेत. म्हणून असं म्हटलं गेलंय, की सगळेजण अद्वितीय आहेत, प्रत्येक जण. पण त्याच वेळी तुम्ही संपूर्ण सृष्टीच्या एकत्वा सोबत सुद्धा अभिन्नपणे जोडलेले आहात. म्हणजे तुम्ही सृष्टीसोबत एक आहात, अखंड. तुम्ही एक आहात त्या सृष्टीसोबत सुद्धा. जरी तुम्ही वेगवेगळे आहात, तरी सृष्टीमध्ये जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण सगळेजण एक आहोत सृष्टीसोबत. तुम्ही खरोखर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. जीवनातली तुमची भूमिका अद्वितीय, तुमचे स्वरूप अद्वितीय. हां, आता ह्याच्या पुढचं वाक्य बघा. तुम्ही अशी अद्वितीय स्पंदने प्रसारित करता, जी तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. प्रत्येकजण अद्वितीय आता आपण हे समजून घेतलं, की प्रत्येकाचा एक युनिकनेस आहे. आत्म्याचा इसेन्स म्हणा, त्यात जेव्हा आत्मा परमात्म्यामधून वेगळा झाला, तेव्हा प्रत्येक आत्म्याला एक वेगवेगळी युनिकनेस क्वालिटी दिली गेली. आणि त्याच्यामध्येच असं सांगितलं गेलं, की तुमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. म्हणून आपण बघतो, की सोल प्लॅन जे आपण बोलतो, ब्लू प्रिंट, की जेव्हा आत्मा वेगळा झाला परमात्म्यापासून, तेव्हा त्याचा एक काय भूमिका आहे, त्याला काय अनुभव घ्यायचे? हे त्या ब्लू प्रिंटमध्ये दिलेलं असतं. त्याप्रमाणे तो येतो, इथे सगळे अनुभव घेतो. म्हणजे प्रत्येकाचा प्लॅन, रोल ज्याला आपण म्हणले पात्र, ही सगळी वेगवेगळी आहेत. जरी आपण ठरवलं, की माझ्या आयुष्यात 2 विलन असतील, दुश्मन असतील, ह्या जन्मामध्ये. ते दोन्ही दुश्मन माझे असले, ते दोन्ही त्याच प्रकारे मला त्रास देत असले, तरी सुद्धा त्यांच्या भूमिका युनिक आहेत, की हा काहीतरी वेगळा त्याच्यामध्ये नवीन नाविन्य आणेल मला त्रास देण्यासाठी, दुःख देण्यासाठी आणि हा वेगळ्या प्रकारे आणेल. म्हणजे प्रत्येकाने त्यांचे रोल सुद्धा युनिक केलेत, की कशाप्रकारे ह्याला टॉर्चर करायचं, कशाप्रकारे दुःख द्यायचं. अशा प्रकारे प्रत्येकाची भूमिका इथे येऊन प्रत्येकजण प्ले करतोय. युनिकनेस आहे प्रत्येकाच्या त्या रोलमध्ये. कुणी आईचं असेल, कुणी बहिणीचं असेल, कुणी भावाचं असेल, नवरा-बायको हे सगळे जे रोल सांगितलेले आहेत, की भूमिका तुमच्या अद्वितीय आहेत. तुमचे स्वरूप अद्वितीय आहे. तुम्ही अशी अद्वितीय स्पंदने प्रसारित करता. स्पंदने म्हणजे तुमच्यातून जे बाहेर पडतात व्हायब्रेशन्स, ज्या लहरी बाहेर पडतात, त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. जी तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. तुम्ही ज्यांनी कुणी असा प्रसंग ऐकले असतील ना, निअर टू डेथ एक्सपिरियन्स वगैरे, जसा मी अनिता त्यांचं नेहमी नाव घेते, अनिता मुरजानी मॅडम. त्यांचे जे पुस्तक आहे ना, त्यामध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडी माहिती कळेल, की जेव्हा त्यांनी शरीर सोडलं आणि त्यांना विचारलं गेलं, मुलाखतकारांनी विचारलं, की "तुम्ही कसं काय ओळखलं जेव्हा तुम्ही शरीर नव्हतं तुमचं, मग शरीर नसल्यावर काय असणार आहे? चेतना असते ना." चैतन्यानी म्हणजे आता आपण जे ऑब्झर्व्ह करत असते सगळ्या गोष्टी, तर आता आपल्या आतमध्ये पण चेतना काम करते. तर जेव्हा त्यांना विचारलं, की तुम्ही तुमच्या वडील पण त्यांचे गेले होते. मग त्यांना विचारलं, की देह नव्हता वडिलांचा, मग तुम्ही कसं काय ओळखलं, की हे वडील आहेत म्हणून? त्यावेळी त्यांनी सांगितले, की ज्या प्रकारच्या लहरी त्यांच्या बाहेर पडत होत्या, ते कळतं बरोबर, की हे वडील आहेत माझे म्हणून. त्यांची एक मैत्रीण गेली होती कॅन्सरच्याच आजाराने त्यांच्या आधीच. तेव्हा ती पण जेव्हा समोर आली, तेव्हा त्यांनी ओळखलं, की ही माझी मैत्रीण आहे म्हणून. आणि ते कशामुळे ओळखलं त्याचं त्यांनी सांगितलंय त्यांच्या पुस्तकामध्ये, की तो एक इसेन्स असतो. त्या आत्म्याचा ठराविक स्पंदना तो बाहेर टाकत असतो आत्मा. प्रकाशाची व्हायब्रेशन्स असतात ते. आणि त्यातून त्यांनी ओळखलं, की हे माझे वडील आहेत, ही माझी मैत्रीण आहे. अजूनही अनेक त्यांचे नातेवाईक गेलेले पूर्वीचे सगळे, ते त्यांच्याबरोबर होते तिथं आणि जेव्हा ते सगळं सांगत होत्या त्या, की कशाप्रकारे त्यांनी ओळखलं. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे त्याच्यामधला, जो मला आत्ता हे वाचल्यानंतर अचानक आठवलं ते, की तुम्ही अशी अद्वितीय स्पंदनं प्रसारित करता. म्हणजे बाहेर टाकता, जी तुमचीच ओळख आहे, की हे त्या स्पंदनांवरून ओळखलं जातं, की ही व्यक्ती आहे म्हणून. तुम्ही ईश्वराचे प्रतिबिंब आहात, परंतु तुम्ही त्यांचे प्रतिबिंब एका अद्वितीय माध्यमातून व्यक्त करता. म्हणजेच ते, की प्रत्येक जण ईश्वराची युनिक एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ईश्वराने असं बनवलं, असे बनलो,
सेम रिफ्लेक्शन, त्याचा प्रतिबिंब, प्रतिमा, पण अद्वितीय. पुन्हा दुसरा जीव आला, त्याला पण असं बनवलं, बाहेर टाकलं, की आता जा. पण प्रत्येक जण त्याच्यामध्येही अद्वितीय. जो वेगळ्या प्रकारे स्वतःला व्यक्त करतोय. कोणी पॉलिटिशियनचा रोल प्ले करतोय, कोणी हिरोचा रोल प्ले करतोय, कोणी इथं अजून काय कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये येऊन इथं सगळेजण रोल प्ले करतायत. आता ह्या वेळेमध्ये आपण सगळेजण हे करतोय. आपण सगळे जोडलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी ठरवलं, की आम्ही हे घेणार ज्ञान. या प्रकारे वेगवेगळे लोकं आता त्या अवेकनिंगच्या प्रोसेसमध्ये एवढ्या सगळ्या जीवांनी तो निर्णय घेतला, की आपण आता ह्या वेळेमध्ये आपण सगळेजण आत्मज्ञानाला लागणार. अशा प्रकारे प्रत्येक जण आपलं एक अ, माध्यमातून त्या ईश्वराची जी शक्ती आहे, जे आपल्यातनं वाहतो ईश्वर, तो व्यक्त होतोय. म्हणून एक वाक्य मी बोलले होते मागे एकदा सत्रामध्ये, की अ, आपण ईश्वराचं नाही असं काहीतरी म्हणलं होतं, ईश्वर आपल्यातनं व्यक्त होतोय, आपल्या देहातनं. की ईश्वर आपल्यातून व्यक्त होतोय, आपल्यातून अनुभव घेतोय. हां, आपण ईश्वराचे अनुभव नाही घेत आहेत. ईश्वर आपल्यातून अनुभव घेतोय. हे वाक्य होतं ते. तेच सांगितलं, की ईश्वर आपल्या माध्यमातून व्यक्त करतोय. ह्या सगळ्यांचा अनुभव घेतोय, की कसं असतात हे सगळे, ह्या भावना कशा आहेत, हे कसं आहे. हे सगळे जेव्हा वेगळे होतो आणि ते इंडिव्हिज्युअल, एक स्वतंत्र हे दिलंय ना, तुम्ही निःसंशयपणे एक स्वतंत्र अस्तित्व आहात. आय एम प्रेझेंट. मी आहे. आणि मग मी ते वेगवेगळे अनुभव घेते. या पद्धतीने. संपूर्ण सृष्टीत तुमच्यासारखे दुसरे काहीही नाही, तरीही सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी एकीकृत आहे. म्हणजे सृष्टीचं प्रत्येक जी रचना आहे, ती आपल्यामध्ये आहे, आपल्यासोबत आहे ती. जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे आपल्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी आहेत आणि आपण त्या सगळ्या गोष्टीत आहोत. का? कारण आपण सगळे प्रेमाने बनलेले आहोत. परत तिथंच येतो आपण. आणि प्रेमच आपल्या सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे. आपण असू, निर्जीव वस्तू असू, सृष्टी असू, काही असू. त्यामुळे आपण सगळे एकच आहोत, एकीकृत आहोत, एकच तत्व आहोत. फक्त रूपं वेगवेगळी आहेत. कुणी झाडाच्या रूपात आलंय, कुणी दगडाच्या रूपात आलंय, कुणी व्यक्तीच्या रूपात आलंय, कुणी कुत्रं, मांजर, जीव, जंतू ह्या सगळ्यांच्या रूपामध्ये ईश्वर जगतोय. अभिव्यक्त करतोय स्वतःला, व्यक्त करतोय, एक्सप्रेस करतोय स्वतःला. म्हणून आपण जीवांवर प्रेम, आपले संत सांगायचे, की सगळ्यांवर प्रेम करा. कारण त्यांना माहीत होतं, की ते कुत्रं असेल रस्त्यावर बसलेलं, मांजर असेल, काही असेल, जीवजंतू असतील, त्या सगळ्यांमध्ये ईश्वर वाहतोय. म्हणून ते सांगायचे आपल्याला जीव तोडून. तळमळीने सांगायचे, की सगळ्यांवर प्रेम करा. कारण युनिफाईड वाचल्यानंतर आपल्याला ते जास्त जाणवतं आपल्या संतांचे एक-एक शब्द, की त्या सगळ्यांमध्ये तोच वाहतोय. जर तुम्ही अद्वितीय असाल, इथपर्यंत झालंय ना ताई? हे झालंय आसावरी ताई? नाही, नाही. हां, इथून वाचा ते मग. एवढंच झालंय, की म्हणजे त्यांचे रूप इथपर्यंत मी आले होते धारण करण्यात. जर तुम्ही अद्वितीय असाल, तर प्रत्येक जणही अद्वितीय आहे. तुमचे हां, बंधू-भगिनी हे अद्वितीय विचार, अद्वितीय भूमिका, अद्वितीय स्पंदने, अद्वितीय प्रेरणा आणि अद्वितीय इच्छा धारण करतात. त्यांचे रूप अद्वितीय आहे. त्यांच्या प्रतिक्रिया देखील अद्वितीय आहेत. तरीही ह्या सर्व अद्वितीयतेच्या मुळाशी प्रेम आहे. तेच प्रेम जे तुमच्या अंतरंगातही अधिष्ठित आहे. हां, एवढा आपल्या पॅराग्राफ सांगते, मग आपण पुढे कंटिन्यू करू. की हं, जर आपण अद्वितीय आहोत, तसंच आपल्यासोबत असलेला साहजिक आहे प्रत्येकजण अद्वितीय आहे. प्रत्येकजण युनिक आहे. मग ह्याच्यामध्ये आपला परिवार आला, आपले सगळे भाऊ-बहीण आले, सगळेजण आले. ते सगळे सुद्धा युनिक एक्सप्रेशन आहेत ईश्वराचे. म्हणून आपल्याला राग येतो त्यांचा, की तुम्ही असं करता, तुमचं तसं आहे, तसं आहे. पण तो प्रत्येकजण व्यक्त करतोय. विसरलेत मूळ स्वरूप, हे मान्य आहे. पण ते व्यक्त करतायत. कुठल्यातरी पद्धतीने व्यक्त करतायत. आणि त्यांचे विचार सुद्धा वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. एकाच घरात कधीच आपलं एकमेकांशी पटत नाही. 4 लोकांचं नाही पटत. कारण ह्याचं कारण असं, की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करतोय, आपापल्या पद्धतीने बोलतोय. त्याचे विचार वेगळे आहेत आणि प्रत्येक जण अद्वितीय आहे म्हणून एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही. ह्याचं कारण हे कारण प्रत्येकाला ती एक युनिकनेस दिलाय. तुझी विचार करायची पद्धत, तुला बुद्धी वेगळी, ह्याला बुद्धी वेगळी. सगळ्यांच्या बुद्धी जर सेमच असल्या असत्या, अगदी सारखंच असलं असतं, तर मजा असली असती का? तरी भांडणं पण नसली असती आणि ते काही जे अनुभव घ्यायचे त्या आत्म्याला तेही त्यांनी घेतले नसते. तर हे सगळ्यांची अद्वितीय भूमिका, विचार हे सगळे ह्याच्यामुळे आहेत, की प्रत्येकाने
त्या भांडणातून, त्या दुःखातून, त्या ह्याच्यातून, त्याच्यातून प्रत्येक जण व्यक्त होतो आणि ते अनुभव घेतो. अद्वितीय स्पंदन आहे. प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स वेगळे आहेत. आणि अद्वितीय इच्छा बघा, म्हणजे प्रत्येकाला म्हणतो ना इच्छा स्वातंत्र्य आहे आपल्याकडं. फ्री विल आहे, की कोण काय इच्छा करेल. घरामध्ये सगळे एक दोघं जण ध्यान करणारे असतील, बाकीच्या ह्याच्यावर विश्वास पण ठेवत नाहीत. काय वेळ घालवताय असं पण म्हणतात बरेच जण आहे ना, असं होतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये. तर ह्याचा अर्थ काय, की प्रत्येकाची भूमिका वेगळी, विचार करायची पद्धत वेगळी, बुद्धी वेगळी प्रत्येकाची. अ, ह्या सगळ्यांच्या मुळाशी प्रेम आहे. जरी हे इतकं सगळं वेगवेगळेपण असलं, तरी सुद्धा या डायव्हर्सिटीमध्ये, या भिन्नत्वामध्ये सगळ्यांच्या मुळाशी जे अंतरंगामध्ये आहे ते केवळ प्रेमच आहे. आता ते प्रेम कसं काय? स्वतःबद्दलचं प्रेम, जसं काल आपण बोललो. पैशाबद्दलचं प्रेम, कुणी लोभी आहे, कुणी स्वतःच्या दिसण्यावर प्रेम करतं. अगदी स्वतःची काळजी घेणं किंवा सगळ्या शरीराची काळजी घेणं, हे सुद्धा प्रेम आहे. जे काही त्यांचा जो वाईट गुण आहे ना, आपण त्याला वाईट गुण म्हणतो. कुणाला आता समजा आपण कुणाला कसलं तरी व्यसन आहे. आपण म्हणतो, "अरे, हे चांगलं नाहीये." पण ते व्यसन म्हणजे काय? अतिरेक आहे त्याचा, पण ते व्यसन म्हणजे काय, की ते प्रेमच आहे. त्या गोष्टीबद्दलचं प्रेम. म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळ्याच्या मुळाशी जर गेलं, तर सगळ्यामध्ये आपल्याला प्रेमच दिसेल. कशाचं तरी प्रेम, स्वतःचं प्रेम, स्वतःच्या आयडेंटिटीचं, माझी ओळख, माझी पद, प्रतिष्ठा, माझं नाव, स्टेटस ह्या सगळ्याचं प्रेम. काही ना काहीतरी आहे, जे त्या मोहामध्ये, त्या प्रेमामध्ये त्यांना बांधून ठेवतं आणि त्या पद्धतीने ते व्यक्त करतात. हां, आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना जोडणारा एकमेव आणि खरा धागा म्हणजे प्रेम. तेच पर्याप्त आहे, कारण सृष्टीतील सर्व काही त्यातच सामावलेले आहे. मागील काही महिन्यांपासून आपण याच प्रेमाच्या नात्याला विकसित करीत आहोत. आपण सर्वजण प्रेमाचा अनुभव अनेक प्रकारे घेत असतो आणि ते सर्व अनुभव तितकेच सत्य व योग्य आहेत. लैंगिक संबंध हा निश्चितच दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या आपल्या एकत्वाचा एक अनुभव आहे. आपल्या बालकाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी आई हा प्रेमाचा एक अनुभव आहे. आजी-आजोबांविषयी वाटणारी जिव्हाळ्याची भावना हा प्रेमाचा आणखी एक प्रकार आहे. एखाद्या दुःखद प्रसंगात सापडलेल्या व्यक्तीविषयी वाटणारी करुणा हेही प्रेमच आहे. एखाद्याच्या यशामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण होणारा आनंद हेही प्रेमच आहे. या संपूर्ण आठवड्यात आपल्या हृदयातून उद्भवणाऱ्या आणि प्रेमाच्या अभिव्यक्ती असलेल्या विविध भावनांची जाणीव करून घ्या. तुम्ही हे लक्षात घ्या, की तुमचे प्रेमाचे सर्व अनुभव इतर व्यक्तींशीच संबंधित नसतात. अखेरीस आपण प्रेमाद्वारे प्रत्येक गोष्टीशी जोडलेले आहोत. त्यामुळे त्या प्रेमाचा अनुभव आपण प्रत्येक गोष्टीबरोबर घेत असतो. जेव्हा तुम्ही तारकांनी भरलेल्या स्वच्छ आकाशाकडे पाहता, तेव्हा तुमच्या अंतःकरणात उमटणाऱ्या भावना या प्रेमाच्या भावना असतात. तुमचा कुत्रा जेव्हा आनंदाने तुमचे हे गेलं ते इथे. हां, हां. तेव्हा तुमच्या अंतःकरणात तुमचा कुत्रा जेव्हा आनंदाने तुमचे स्वागत करतो, तेव्हा तो निःसंशयपणे प्रेमाचे एक प्रकारे आदान-प्रदान करीत असतो. प्राणी आणि वनस्पती तुमच्या प्रेमभावनेला प्रतिसाद देतात. आता तुमच्या जीवनातील प्रेमाच्या त्या सर्व सुंदर आणि विविध अभिव्यक्तींबद्दल सजग व्हा. करेक्ट. तर आता आपल्याला कालचं जे मी म्हटलं ना, की काल जे आपल्याला कालचं दुपारचं जे आपलं सत्र झालं, ज्याच्यामध्ये ऋताताईंनी जो प्रश्न एक अनुभव सांगितला, की कसं त्यांच्या घरामध्ये वनस्पती म्हणजे जी झाडी आहेत, त्यांच्यामध्ये कसं भरून आलेत, फुलं कशी भरली आहेत त्यांची, जेव्हापासून ते त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवतायत. हे त्यांनी काल आपल्याला अनुभव सांगितला दुपारी. आणि पुढं त्यांना स्वतःला थोडं डाऊट वाटला, की हा खरंच छोटा अनुभव आहे, असं म्हणल्या त्या. आठवतंय ना तुम्हाला? तेव्हा मी काय म्हणलं होतं, की हा खूप मोठा अनुभव आहे. आणि जेव्हा काल त्यांनी ते सांगितल्यानंतर मी म्हटलं ना, की जेव्हा आपला तो धडा यायचा असतो ना, त्याप्रकारेच प्रश्न येतात सगळ्यांच्या मनात. कारण आपण सगळेजण ऑलरेडी जोडलेले आहोत आणि हे सगळं तुमच्या आतमध्ये ज्ञान आहे. त्यामुळं बरोबर ह्या 2 दिवसामधले तुम्ही प्रश्न बघा. आज YouTubeवर आलेला, काल ऋताताईंनी सांगितलेला अनुभव आणि बाकी पण जसं सगळ्यांचे अनुभव आले, तर त्यामधून काय दिसत होतं? ते प्रेमच दिसत होतं. प्रत्येकाच्या अनुभवातनं. म्हणजेच काय, की आपण ह्या पर्टिक्युलर ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला बाबाजी काय सांगतायत जरा लक्ष द्या, की आपण सगळे जोडलेले आहोत प्रेमाने हे सगळं आपल्याला कळलं. सृष्टीमध्ये पण तेच आहे. सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाहीये. सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाहीये. केवळ आणि केवळ प्रेम आहे. ठीक आहे. आता आपल्याला दिसतंय, की एवढं दुःख आहे, एवढं हे सगळ्या गोष्टी आहे, हे सगळं दिसतंय.
पण त्याचं जर मूळ बघितलं आपण, तर खरं तर ते प्रेमच आहे. तर ही सगळी जी लीला चालू आहे, सगळं चालू आहे ते ठीक आहे. पण जेव्हा आपण ह्या दृष्टीने विचार करतो, जेव्हा मी आत्मस्तरावर येऊन विचार करते, तर खरोखर हे प्रेमच आहे, सगळ्याच्या मुळाशी. आपण इथं वेगवेगळी प्रेमाच्या अभिव्यक्ती सांगितल्यात. म्हणजे कशाप्रकारे आपण प्रेम एक्सप्रेस करतो. कितीतरी रूप आहेत त्याची. आजी-आजोबाचं असेल, लहान मुलांचं असेल, कुठल्या माणसाला काही झालं, की आपण त्याला म्हणतो, की तुम्ही लवकर बरे व्हा. कुठलीही गोष्ट असेल. कुठे चाललो, की आपण म्हणतो टेक केअर, नीट जा, सावकाश जा. हे ह्याच्या मागे जी काळजी, एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्तीबद्दलची काळजी म्हणा, करुणा म्हणा, कुठल्याही त्याला नाव द्या तुम्ही क्वालिटी. पण त्या सगळ्याच्या मुळाशी प्रेम आहे, की आपल्याला त्या माणसाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल वाटणारं ते प्रेम. आता जसं इथे ह्यांनी कुत्र्याचा अनुभव दिलाय, की तुमच्या घरी आल्यावर ज्या प्रकारे हे पाळीव प्राण्यांमध्ये तर खूप प्रेम आहे. प्राण्यांमध्येच खूप मुळात प्रेम आहे. तर मध्ये आपण सुरुवातीला आपल्या ग्रुपवर एक व्हिडिओ टाकला होता. कुठल्यातरी एका ताईंचा होता. मला माहीत नाही, मला असाच सोशल मीडियावर, YouTubeवर आला माझ्यासमोर, की त्या पोपटाला खाऊ घालत होत्या त्यांच्या गॅलरीमध्ये आणि कितीतरी पोपट जमले होते. तो व्हिडिओ मी शेअर केला होता ग्रुपमध्ये, की हे आहे सृष्टीसोबतचं प्रेम आणि आपण कसे सृष्टीसोबत एक आहोत ह्याचं उदाहरण. की असे अनेक पक्षी आपल्या गॅलरीमध्ये ह्याच्यामध्ये येतात. आपण त्यांना काहीतरी खायला ठेवतो, हे काय? हे प्रेमच आहे. आता ते घाबरतात आपल्याला कारण त्या प्रकारचं आपला एक माणसाने तयार झालंय, की त्यांना म्हणजे कुठल्यातरी प्रकारे त्यांना ती भीती उत्पन्न झाली म्हणून ते पळतात आपल्यापासून. तसं बघायला गेलं तर. पण जेवढं आपण पुन्हा ते प्रेम त्यांच्याबद्दल दाखवू, रोज त्यांना ते एक विश्वास निर्माण करू, पाणी, खाणं हे सगळं आपण ठेवतो आणि त्यावेळेस ती पक्षी बरोबर त्यावेळेस येतात आणि त्यांच्यामध्ये ते इतकं प्रेम असतं. ते प्रेम आपल्याला दिसतं. आता कुत्रं, मांजर असेल ह्यांच्याबद्दल पण ह्यांच्या घरोघरी हे लोकं अनुभव घेतात, की कशाप्रकारे ते एकदम म्हणतो ना प्रामाणिक असतात आपल्या मालकाशी आणि कसे ते प्रेम देतात. तर ह्याबद्दल इथं का सांगितलंय? आज आपले ग्रुपमधले दीपक दादा आहेत. दीपक दादा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, की आपण बोलू हे नक्की ग्रुपमध्ये आणि ती वेळ लगेच आली. तुमचं आणि माझं, त्यांचं आणि माझं आज बोलणं झालं आणि दादाची ओळख मी तुम्हाला नक्की करून देईल. एक स्पेशल काम दादा करतायत सध्या. ती वेळ आल्यावर, योग्य वेळ आल्यावर सगळ्यांसमोर ते नक्की येतील. पण त्यांचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं, तेव्हा त्यांच्या आतून एक कळवळीने त्यांनी विचार मांडला, की "ताई तुम्ही सगळ्यांना सांगा, की प्राण्यांना, पक्ष्यांना जेवढं करता येईल त्यांच्याकडून, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, आपापल्या सोयीनुसार काहीतरी निसर्गासाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी करा." ते झाडी वृक्षारोपणामध्ये दादांचा खूप सहभाग आहे. बरीचशी कामं करतात ते सामाजिक ह्याच्यामध्ये स्तरावर. तर त्यांची ही आज इच्छा होती आणि मी त्यांना म्हटलं, की "योग्य वेळ आल्यावर बोलू आपण नक्की." म्हणलं, "आपल्या कुटुंबाला आपण हे नक्की सांगू, की प्रत्येकजण ह्यामध्ये आपलं काहीतरी योगदान करा निसर्गासाठी वगैरे." आणि तुम्ही करतही असाल मला माहिती आहे. पण नेमकं आत्ता जो पॅराग्राफ आहे ना, तेव्हा मला बरोबर ते दादांचे शब्द आठवले आणि त्याच संदर्भातून मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगेन, की आपल्या घराच्या जवळ जे काही पक्षी येतात, जे काही तर जेवढं तुम्ही करू शकता त्यांच्यासाठी, तर जरूर करा आणि बरोबर ती इच्छा दादांनी आज व्यक्त केली. तर आपल्याला इथून तेच सांगितलं गेलंय ह्या पॅराग्राफमध्ये खास करून, की तुम्ही कुठलंही नातं घ्या, कुठलंही नातं घ्या. आपलं पैशासोबत असलेलं सुद्धा नातं घ्या. आपलं स्वतःसोबतचं नातं, शरीरासोबतचं असलेलं नातं, अन्न, फूडी येत म्हणतो आपण. प्रत्येकाच्या मागे प्रेम आहे. हे तर आपल्याला कळलं, की कुठलंही रिलेशन नातं म्हणून आलं, की तिथं प्रेम आहे. मग ते दुश्मनीचं नातं का असेना, ते सुद्धा प्रेम आहे. शत्रूचं नातं का असेना, ते सुद्धा प्रेम आहे. म्हणजे हेच आपल्याला इथं सांगितलं गेलंय, की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेमच आहे. त्याला तुम्ही आपल्या ह्या बोलीभाषेमध्ये काय नाव द्यायचं द्या. कुणाची काळजी म्हणा, कुणाचं काय म्हणा, पण ते प्रेमच आहे सगळं. हं. तर ह्यामध्ये ही उदाहरणं दिलीत, की यश मिळालं कुणाला, कुणाला चांगलं काही झालं, की आपण त्याला अभिनंदन करतो. त्याच्या प्रेमामध्ये आपण प्रेम मानतो, आनंद मानतो. तर हे सगळं प्रेमच आहे, असं आपल्याला इथं सांगितलंय, की ह्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती, एक्सप्रेशन आहेत आणि हे सांगण्याचं कारण काय आहे पण इथं? हे आठवण करून का दिलंय बाबाजींनी आपल्याला? हे याच्यासाठी दिलंय, ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्या हृदयातून उद्भवणाऱ्या आणि प्रेमाच्या अभिव्यक्ती असलेल्या विविध भावनांची जाणीव करून घ्या. हे आपल्याला सांगितलंय, की काल जे ताईंनी YouTubeवर टाकलं होतं ना, की प्रेम कसं फील करायचं? आम्ही कुणाला प्रेम देत नाही. त्याचं उत्तर हे, की आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे. ते कशात बघायचं हे इम्पोर्टंट आहे.
की मी कशाला प्रेम म्हणते? कुणी माझ्यावर प्रेम केलं, त्याला मी प्रेम म्हणते? की मी कुणावर प्रेम केलं त्याला प्रेम म्हणते? का तुम्ही सृष्टीतून खिडकीतून बाहेर बघितलं आणि जो हवा आपल्या शरीराला लागते, ते सुद्धा प्रेम आहे. आपण कशाकडे, कुठल्या दृष्टीतून बघतो त्याच्यावर अवलंबून आहे, की माझ्या आयुष्यात प्रेम नाही, प्रेम नाही आपण जे म्हणतो. पण बाबाजी असं इथं सांगतायत, की तुमच्या हृदयातून येणारी प्रत्येक भावना ही प्रेम आहे. ती कशाची पण असेल. आणि हे समजायला आपल्याला खोलच जावं लागेल आणि आत्म्याच्या स्तरावरच जावं लागेल, की प्रेमाच्या अभिव्यक्ती असलेल्या विविध भावनांची जाणीव करून घ्या. बघा, अशा वेगवेगळ्या भावना, करुणा असेल, अशी कुठलीही भावना. मला झाडाकडे बघून वाटलं झाड वाळून चाललंय, मी पाणी घालायला गेले, ते प्रेम आहे. आणि मग आपण कसं काय म्हणू शकतो आमच्या आयुष्यात प्रेम नाहीये? आज आपला एक-एक श्वास आपला श्वास सुरू आहे, हे प्रेम नाहीये? हे प्रेम आहे. जे आपण श्वास आपले सुरू आहेत, हे प्रेम आहे. पण मी त्याला प्रेम म्हणून नाही बघत. कारण मी बघते, की श्वास काय येतोय जातोय रोजच आहे. माझे डोळे उघडे आहेत, मला डोळ्यांनी दिसतंय, हे प्रेम नाहीये. माझं शरीर सुरू आहे, शरीरामध्ये आतमध्ये क्रिया होतायत, शरीराचे सगळे पार्ट्स नीट आहेत. हे प्रेमच आहे, की मला जे देहात येऊन अनुभव करायला दिले हे प्रेम आहे. पण मी त्याला प्रेम म्हणून नाही बघत. मी केवळ एक ठरवून घेतलंय व्याख्या प्रेमाची, की जेव्हा एखादा व्यक्ती मला प्रेम म्हणेल, आय लव्ह यू म्हणेल, तेच प्रेम. किंवा मी त्याला म्हणेन, तेच प्रेम. मग ही इथं उदाहरणं दिली ती कशासाठी दिलीत? हेच सांगायला, की कुठलीही व्यक्ती असेल, कुठलाही प्राणी असेल, पक्षी असेल, ते जरी तुमच्या जवळ आले, ते जरी तुम्हाला त्यांच्याकडे बघून दृष्टीतून, हे किती सुंदर दृश्य आहे, हे पण प्रेम आहे. पण आपल्याला त्याची जाणीवच नाहीये. म्हणून इथं म्हटलंय, की ह्या विविध भावनांची जाणीव करून घ्या. म्हणजे या पूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचंय? कुठल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत? वस्तू असतील, गोष्टी असतील, जे आपण रोज ध्यानात आभार मानतो. त्या सगळ्याची आता जाणीव करून घ्यायची, की काय आहे माझ्याकडं? फोकस वाढवायचा आपल्या आयुष्यातल्या प्रेमावर, की माझे श्वास सुरू आहे, हे पहिल्यांदा सगळ्यात मोठं प्रेम. त्यानंतर माझा देह चांगला आहे त्याच्यासाठी प्रेम. सगळे शरीरातले कार्य नीट करतात ह्यासाठी. हाताला माझ्या हवा लागती ह्यासाठी प्रेम. पंचतत्वांसाठी प्रेम. माझे पाय जमिनीवर आहेत, मी उभं राहू शकते. पृथ्वी मातेने गुरुत्वाकर्षण शक्ती दिली आहे, ज्यामुळे मी पृथ्वीवर आहे, नाहीतर मी तरंगत असले असते अवकाशामध्ये. हे प्रेम. अशा किती गोष्टीत लिस्ट करा. सगळ्यांनी करा या आठवड्यामध्ये, कारण मी केली होती. मी केली होती जे मला आठवतंय ना ते. आता आपली आठवण, स्मरणशक्ती नसली असती तर काय तुम्ही अभ्यास केला असता? आज केलेलं उद्या विसरलो असतो. मी कोण आहे रोज मला लिहून घ्यावं लागायचं ते गजनी पिक्चर सारखं हातापायावर सगळ्या गोष्टी. मग ही स्मरणशक्ती काय आहे? प्रेम आहे, जे आपल्याला मिळाली. पण त्याच्याबद्दल आपल्याला नाहीये, त्याची जाणीवच नाहीये. म्हणून त्या सगळ्यांची जाणीव करून घ्यायची आपल्याला या आठवड्यामध्ये. प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे आपल्याला. मग आपण खरे जागेपणामध्ये जगतोय, नाहीतर आपण निद्रिस्त आहोत. आपल्याला माहीतच नाहीये, की आपल्याजवळ काय आहे, काय नाहीये, काहीच नाही माहिती. आणि आपण स्वतःला दोष देत मग आमच्या आयुष्यात हे नाही, ते नाही. म्हणजे आपण किती झोपेत जगतोय. आपल्याला कशाचा अवेअरनेस नाही याचा अर्थ. तो अवेअरनेस आपल्याला बाबाजी या आठवड्यात घ्या. प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे लक्षात ठेवा. हे उगाच धड्याचं नाव नाहीये. करायचंय आपल्याला या आठवड्यामध्ये. सगळ्यांचा घरचा अभ्यास आहे, की आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक गोष्टीचं आपण देहात आहे, या चेतनेचा काय-काय आहे त्या सगळ्याची लिस्ट करायची आणि मग बघा किती होती लिस्ट मोठी. तुम्ही लक्षात घ्या, की तुमचे प्रेमाचे सर्व अनुभव इतर व्यक्तींशी संबंधित नसतात. म्हणजे आपले प्रेमाचे अनुभव कुणीतरी माणसानीच मला प्रेम केलं तरच माझ्या आयुष्यात प्रेम आहे. ही भावना आपण किती वर्ष रडतो, जगतो तशाच भावनेमध्ये स्वतःला व्हिक्टिम समजून, की मी किती अन्याय झाला आणि किती दुःख झालंय. आपण केवळ प्रेमाची व्याख्या एवढीच केली, की माणसाचं प्रेम मिळणं म्हणजेच माझं प्रेम आहे माझ्या आयुष्यात. नाहीतर मला प्रेमच मिळालं नाही आम्हाला कधी. आमच्या आयुष्यात नशिबात प्रेमच नाहीये. हे वाक्य आहे ना, जे म्हणतात ना, त्यांनी हा धडा वाचा. मी सगळ्यांना विनंती करते, की वाचा आणि बघा तुम्ही किती दिव्य आहात आणि काय दिलंय तुम्हाला भगवंतानी, की आपण देहात येऊन करतोय काय? आपल्याला करायचंय काय? आपल्याला काय आपण किती आभार मानले पाहिजेत? किती फील केलं पाहिजे? हृदयामध्ये सगळ्या गोष्टी.
आपल्याकडे ह्या गोष्टींना फालतू म्हणतात. काय त्याच्यात हवा व्हायलंय तर त्याच्यात काय? असं म्हणणारी लोकं मी बघितलीत, की जे आपण म्हणतो ना, की "अरे, किती छान वारं येतंय आणि मस्त वाटतंय." त्यांना त्याचं पण नाही वाटत त्याचं आणि मग ते दुसऱ्यालाही नावं ठेवतात. पण हेच प्रेम आहे आणि बाबाजी सांगतात ते फील करायला. कारण जेव्हा मी ह्या गोष्टी फील करायला शिकते, जाणीव करायला शिकते, तेव्हाच मला माझ्या अस्तित्वाची किंमत कळते. आणि जेव्हा या गोष्टी आपण नाही समजून घेत, तर एक वेळ अशी येते, की जेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे जेव्हा आपण जागे होतोय, आपल्याला समजतंय, की हे कशाप्रकारे आपण सगळे जोडलेले आहोत आणि कसं आपल्यामधून प्रेम वाहतंय आत्ता सुद्धा. आणि ते केवळ माणसाशी नाही जोडायचं आपल्याला, की माणूस म्हणजेच प्रेम. एखाद्या माणसाने मला प्रेम करावं किंवा मी त्याच्यावर करावे हेच केवळ प्रेम नाहीये. बाबाजी आपल्याला इथं सृष्टीशी जोडायला सांगतायत. आजूबाजूच्या प्रत्येक घटनेशी, प्रत्येक वस्तूशी, निसर्गाशी, पाण्याशी, अग्नीशी, वायूशी, प्रत्येक पंचतत्वाशी सगळ्यांशी आपल्याला प्रेमाने बघायला सांगतात, की कुठं मी प्रेम फील करते. एक छोटा अनुभव तुम्हाला सांगते. मी गार्डनमध्ये वॉक करत बसले होते. एक लहान मुलगी आली माझ्या जवळ. तिची आई तिथेच बसली होती पार्कमध्ये त्या साइडला आणि ती ते गुलमोहराचे आता सगळीकडे बहरलेत झाडं. लाल रंगाची फुलं खाली पडलेली उचलत होती आणि माझ्या अंगावर टाकत होती. मग मी पण तिच्या अंगावर टाकत होते. तर मला म्हणली, की "हात पुढे कर, मी तुला नेल पेंट लावते." आणि त्या झाडाचं जे फूल आहे ना, ते तोडत होती आणि माझ्या नखांना लावत होती अशी आणून. आता ही गोष्ट मी पण लहानपणी करायचे. पण विसरले होते सगळे. पण जेव्हा ती इतकी गोड एक मुलगी एकदम निरागस आणि असं नखाना येऊन माझी एक-एक फुलं आणून लावायला लागली. तेव्हा ते प्रेम जाणवायला लागलं बाबाजींनी सांगितलेलं धड्यातलं, की सृष्टीत कसं प्रेम आहे, की त्या निरागस जीवाच्या रूपाने माझ्या असे येऊन करणारी ते प्रेमच आहे ना. भगवंत साक्षात कुणाच्या तरी रूपाने माझ्याजवळ येऊन हे करतोय, म्हणजे प्रेम व्यक्त करतोय मला. मांजरी आली, लगेच पायाला येऊन माझ्या येऊन आपल्या येते, खाली लगेच अशी करते. हे प्रेमच आहे. त्यामुळे आपण बघण्यावर आहे. आपली दृष्टी तशी पाहिजे. आपण ते निर्माण करतो या धड्यांमधून, की आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रेम जाणवायला लागतं. केवळ कुठल्या मनुष्यानेच केलं म्हणजे प्रेम आहे असं नाहीये. आपली ती कला असू शकते, काहीही असू शकतं. त्याप्रकारे हा संबंध बाबाजी आपल्याला इथं दाखवतायत, की तुम्ही जागे व्हा. तुम्ही जागे व्हा आता. तुम्ही कुठे शोधताय प्रेम? कशात शोधताय? तुम्हीच प्रेमाने भरलेले आहात आणि तुम्ही सगळे प्रेमाने जोडलेले आहात. अखेरीस हां, बघा हे वाक्य. अखेरीस आपण प्रेमाद्वारे प्रत्येक गोष्टीशी जोडलेले आहोत. त्यामुळे या प्रेमाचा अनुभव आपण प्रत्येक गोष्टीबरोबर घेत असतो. जेव्हा तुम्ही तारकांनी भरलेल्या म्हणजे आता इथं सांगितलं, की तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्ही आकाश बघताय, तारे बघताय, सगळ्या गोष्टींमध्ये प्रेम आहे केवळ. दृष्टीला आपल्या एखादं दृश्य दिसणं आपण म्हणतो, "वॉव! काय सुंदर आहे." महाबळेश्वर साइडला गेलो, कुठे कोकणात गेलो. तिथे गेल्यावर आपण जे बघतो सृष्टी हिरवीगार, ते काय आहे? तुम्हाला एखाद्याला दृष्टीच नाहीये, त्यांनी कसं ते बघायचं? हे प्रेमच आहे, की जे तुम्हाला हे सगळं दाखवतंय आणि तुम्ही ते फील करताय सगळं. आपण एखाद्याला सांगू शकतो का, "अरे, मी काय बघितलं दृश्य." आपण वर्णन करू शकतो, त्याला दृश्य दाखवू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला तिथं गेलं पाहिजे, बघितलं पाहिजेत त्या गोष्टी. ह्या अशा गोष्टी आहेत, की ज्या तुम्ही स्वतः फील केल्या पाहिजेत. म्हणून ते प्रेम आहे, जे तुम्ही फील करता त्यावेळेस. पण त्याची जाणीव आपल्याला नाहीये. कारण आपण प्रेमाला खूप सीमित करून ठेवलंय. हे म्हणजेच प्रेम. हे एवढंच आपण ठेवलंय, की कोणीतरी माझ्यासाठी हे केलं, तर माझ्या नशिबात, माझ्या आयुष्यात प्रेम आहे, नाहीतर माझं आयुष्य व्यर्थ आहे. हे आपण त्याला बांधून घातलंय त्या प्रेमाला. बाबाजी इथं सांगतात त्याला मोकळं करा या आठवड्यामध्ये. जिथं कुठं तुम्हाला प्रेम दिसेल ते बघा. कशामध्येही तुम्हाला हे दिसू शकतं, कारण आपण सगळे प्रेमाने जोडलेले आहोत. आणि इथं बघा एक वाक्य, तेव्हा तुमच्या अंतःकरणात उमटणाऱ्या भावना ह्या प्रेमाच्या असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही तारे बघता, अशी कुठलीही गोष्ट बघता जी सुखद वाटते तुम्हाला, तेव्हा जे वाटतं ना, की वॉव! हे जे वॉव फीलिंग आहे ना, ते म्हणजे प्रेमाच्याच भावना आहेत. आणि म्हणून इथं प्राण्यांचा खास उल्लेख दिलेला आहे. जसं काल ऋताताई म्हणत होत्या, की फुलं बहरली. मी काय म्हणलं त्यांना, त्यांना आपल्याला वाटतं मी त्यांना प्रेमप्रकाश पाठवतेय. पण त्यांची भाषा तीच आहे. तुम्ही त्यांना प्रेम एखाद्या झाडाकडे बघून तुम्ही त्याला पाठवा नुसतं प्रेम मी पाठवते म्हणा. त्याच्याकडे बघा तुमची दृष्टी गेली म्हणजे प्रेम गेलं त्याच्यातून. हे इतकं चमत्कारिक आहे, हे इतकं अद्भुत आहे ज्याला समजेल तो आयुष्यामध्ये त्याचं सगळीकडून बदल येतील. हे इतकं चमत्कारिक आहे. चमत्कार हा शब्द वापरते मी परत.
ज्याला समजेल तो सगळीकडे ह्याचा वापर करून घेईल आणि तितका जागृतीने आयुष्य जगेल. त्याला प्रत्येक गोष्टीत प्रेम दिसायला लागेल. प्राणी आणि वनस्पती हे वाक्य बघा. तुमच्या प्रेमभावनेला प्रतिसाद देतात आणि तुम्ही कालचं सेशन त्यांचं खरंच तेवढं वाक्य ऐका, जे ते सांगत होते. आता तुमच्या जीवनातील प्रेमाच्या त्या सर्व सुंदर आणि विविध अभिव्यक्तींबद्दल सजग व्हा. म्हणजे या आठवड्यामध्ये आपण सगळेजण जागे होणार आहेत. सजग म्हणजे खरोखर जागे होणार आहेत, या सगळ्या प्रेमाबद्दल. म्हणून या धड्याचं नाव आहे प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे आणि तो प्रवाह सगळीकडे चराचरात आहे. कुठल्या माणसात, वस्तूत नाहीये. कणाकणात आहे. ते प्रेम आपल्याला बाबाजी फील करा म्हणतायत या आठवड्यामध्ये. पण सगळेजण इथंच थांबूयात आणि आपला जो उर्वरित धडा आहे, तो आपण सगळेजण उद्या करू सुरुवात. जो उद्याच्या भागामध्ये घेऊ. पण हा धडा माझ्यासाठी स्पेशल होता, जेव्हा मी करत होते. कारण 12व्या आठवड्यापर्यंत बऱ्यापैकी पुढे आलो होतो आम्ही आणि सगळं जाणवायला लागलं होतं. असे खूप अनुभव आहेत या धड्याच्या वेळेसचे. आत्ताचेच अनुभव बघा आपल्याच ग्रुपमधले. आज जो मी मेसेज टाकला सकाळी-सकाळी त्या ताईंचा, तो खरं तेव्हा काही डोक्यात नव्हतं, की आज आपण म्हणजे हे घेणार आहेत वगैरे. कारण दुपारी लक्षात आलं, की आज 12वा धडा आहे आणि मग ते वाचलं वगैरे मी ते सगळं झालं. पण त्याच्या आधीच बाबाजींनी आपल्याला सांगितलं होतं आणि असंच होतं, असंच होतं. तुमचेही असेच अनुभव येतील या आठवड्यामध्ये. मला सगळ्यांचे अनुभव ऐकायचे. तुम्हाला येणार म्हणजे येणार सगळ्यांना. पण तुम्ही जागरूक पाहिजे ते अनुभव बघायला. नाहीतर तुमचं लक्ष वेगळीकडे, ते अनुभव येतायत आणि तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही तितके जागे नाही, की कशात प्रेम दिसलं या आठवड्यामध्ये. हे सगळ्यांनी लिहून काढायचंय. काय तुम्हाला जाणवलं? काय अशी क्वालिटी तुम्हाला दिसली? काय असं जाणवलं? एक भावना, तुम्ही अनुभव घेतला, जे तुम्हाला वाटले, की ह्या धड्याशी ते कनेक्शन आहे. आपण जेव्हा रविवारी सत्र घेऊ, त्या रविवारच्या सत्रामध्ये सगळ्यांची शेअरिंग मला पाहिजे, की तुम्ही काय अनुभवलं? कुणी तुम्हाला काही आणून दिलं, काही खायला आणून दिलं, हे सुद्धा प्रेमच आहे. आणि स्वतःबद्दलचं पण प्रेम असू शकतं. तर असे कुठलेही तुमचे अनुभव मला या आठवड्यात मिळणार, मला माहिती आहे. ते होतंच, ते होतंच. फक्त आपण जागरूक पाहिजे. जाणीवेनी, सजगतेने जागं होऊन बघितलं पाहिजे, की मला काय प्रेम जाणवतंय. ते केवळ माणसानेच केलं पाहिजे असं नाही. कुठलीही गोष्ट लक्ष ठेवा. पण आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवत राहा. त्यावेळेसच अशा सगळ्या गोष्टी जाणवायला लागतील. कारण आपण पण ते फील केलं पाहिजे आणि त्यासाठी हृदयावर ध्यान लावलं पाहिजे. आजचा आणि उद्याचा दिवस आपल्याला आहे 11व्या आठवड्याचा सराव करण्यासाठी, जिथे आपण हो नाहीचे संकेत घेतो. हो नाहीचे संकेत एकदम पक्के करा. ते मिळतात हो नाहीचे संकेत. आज पण मला अजून काही मेसेजेस ऐकायचे आहेत. काही जणांचे आलेत, की आम्हाला हो नाहीचे संकेत कळलेत. तर तुम्ही ऐकेन. मला तेवढा आज वेळ नाही मिळाला, पण नक्की ऐकेन. पण हे हो नाहीचे संकेत पक्के करा व्यवस्थित, कारण ते आपल्याला पुढच्या धड्यांमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप उपयोगाला पडणार आहे. आणि लक्षात घ्या, मर्यादित ठेवू नका स्वतःला. कुठल्यातरी माणसाचं प्रेम मिळवण्यासाठी, आदर मिळवण्यासाठी पळू नका. हे बाबाजींनी वाक्य सांगितलं. त्याचं कारण हा धडा आहे, की आपण ते आहोत ऑलरेडी. हे हे जितकं लवकर समजून घेऊ ना, तितकी आपल्या आयुष्यातली इतकी दुःख कमी होतील, की आपण मुक्त होऊन जाऊ त्या सगळ्यातनं. आणि प्रत्येक गोष्टीत प्रेम बघायला लागू. काही गरज नाही. माझ्या हातात मोबाईल आहे, मोबाईल पण प्रेम आहे माझं, की मला आज इझिली सगळ्या गोष्टींना कनेक्शन करता आज इंटरनेट आहे आपल्या घरात. इंटरनेट बंद पडलं तर काय होईल मला सांगा? इंटरनेट बंद पडल्यावर आपल्याला त्याची किंमत कळेल. अरे बापरे! मला तर काहीच बघायला नाही मिळत आहे. प्रत्येक गोष्ट कानामध्ये येणारा प्रत्येक शब्द प्रेम आहे. माझे कान चांगले आहेत म्हणून मी हे सगळं ऐकू शकते. नाहीतर मशीन लावून सुद्धा लोकांना नीट ऐकायला येत नाही. त्यांचे किती हाल होत असतील. तेव्हा त्या लोकांना कळत असेल, अरे जास्त त्या कानाची किंमत. त्यामुळं जेव्हा आहे ना, तेव्हाच ते सगळं अनुभव करा आणि त्याचे आभार व्यक्त करा. पुन्हा ती गोष्ट आपल्याकडे नसल्यानंतर त्याचे रिग्रेट करत, पश्चाताप करत बसण्यात किंवा दुःख मानत बसण्यात काहीच अर्थ नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर अगदी वेळेत आल्यात. अजून वेळ आहे आपल्याकडे, की ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करा. जेव्हा देह सोडू तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे, की आम्ही हा अनुभव नाही घेतला. या सगळ्यांचा अनुभव घेऊन प्रत्येक गोष्टीचा आपण जमिनीवर चालतो, ते गवत आहे ना खाली, ते गवताला पायाचा जेव्हा स्पर्श होतो ना, ते सुद्धा प्रेम आहे. पृथ्वी माता आपल्याला तो अनुभव देतीये, की गवतावर चालणं काय असतं. देह नसल्यानंतर तो जे आत्मे फिरतात आपण म्हणतो, ते फिरू शकतात का गवतावर? त्यांना देह पाहिजे. देह पाहिजे ह्या सगळ्याचा अनुभव घ्यायला. वाऱ्याचा स्पर्श नाही होत त्वचेला. म्हणजे वाऱ्याचा स्पर्श नाही होत त्यांना, जर देह नसेल तर.
तुम्हाला वारं जर अनुभव करायचं असेल, हवा अनुभव करायची असेल, पाणी अनुभव करायचं असेल, तर देह पाहिजे. तर आपण या देहात आलोय, तर रोज अंगावर पाणी घेतोय, रोज हवा येतीये. म्हणून ते झोपून त्या गोष्टी नका करू. जागरूक होणं म्हणजे हे होणं, की जाणीवपूर्वक जगणं जे बाबाजी म्हणतात. प्रत्येक गोष्टीसाठी जाणीव असली पाहिजे, की माझ्याकडं मी हे करू शकतीये. जेव्हा आपण ह्या जाणीवेमध्ये येतो ना आणि हे पुन्हा-पुन्हा आठवण करून देतो, तेव्हा आपल्याला एक दिवस पण बोर होत नाही. एक दिवस पण नाही होत. उठल्यापासून असं वाटतं, आज मला हे सगळं अनुभव करायला मिळतंय. जेव्हा पळापळ करायचे दिवस असतात ट्रेन, बस, तेव्हा आपल्याला असं होतं, "अरे काय आहे?" असं वाटतं. म्हातारपणी तीच व्यक्ती रडत बसली. किती छान माझं शरीर होतं, मी किती छान पळापळ केली, आता काहीच करता येत नाही, हलताच येत नाही. जेव्हा तरुणपणामध्ये लोकं जॉब करतात, तेव्हा त्या कंपनीबद्दल, जॉबबद्दल सतत कंप्लेंट्स. आणि जेव्हा जॉब सुटतो, तेव्हा मग जॉब करायचं परत. किंवा मग आपलं जेव्हा म्हातारपण येतं, त्यावेळेस मग पुन्हा आपल्याला ते दिवस आठवतात. अरे काय मजा करायचो आम्ही ऑफिसमध्ये, हे होतं. हे असंच आहे. त्यामुळे जे वेळ आपण आहोत, त्या वेळेमध्ये पूर्ण खुलून त्या सगळ्या भावनांचा अनुभव घ्या. भलेही आत्ता आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे, यातना आहे, काय असेल, पण त्यामागे सुद्धा बाबाजी म्हणतात ते सुद्धा प्रेम आहे. आता ते कसं काय ते प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभव घेणं गरजेचं आहे. आत्मस्तरावर येऊन याला बघणं गरजेचं आहे. असा डीपमध्ये सुंदर विचार करायला लावणारा आणि जागृत करणारा धडा आपण शिकतोय. त्यासाठी आपण सगळेजण आपल्या हृदयातून बाबाजींचे खूप आभार व्यक्त करू. इतकं सुंदर त्यांनी रॉजर सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलंय सगळं हे ज्ञान. ज्यातून आपण खऱ्या अर्थाने पुनर्जन्म घेतोय आपल्या ह्या आयुष्यामध्ये. जिथं आपण पुन्हा एकदा एवढ्या डीपमध्ये जाऊन सगळं शिकतो. आणि सोबतच जसं मी नेहमी आग्रह करते तसंच आपल्या संतांचंही साहित्य वाचा युनिफाईड बरोबर. म्हणजे हे प्रेम अजून फील होईल, की ते कसे फील करायचे. भगवंताबद्दलचं प्रेम, त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत ते प्रेम का बघायचे? किती लोकांनी छळलं, त्रास दिला, कसं काय त्यांच्या हृदयात प्रेम होतं? ह्याचं उत्तर आपल्याला ह्या धड्यातून मिळतं ना. तसंच त्यांच्या साहित्यामधून पण आपल्याला दिसेल. आपण सगळेजण भेटू उद्या पहाटेच्या सत्रात. उद्या समृद्धीताई सकाळचं ध्यान घेतायत. तर आपल्या प्रत्येक श्वासासाठी सुद्धा प्रेम फील करा श्वासाबद्दल. आनापानसती ध्यान करा. त्याच्यासाठीच आहे आनापानसती ध्यान. जेव्हा श्वास जाणवतायत, आहेत श्वास, तोपर्यंत ते फील करून घ्या. जेव्हा देह सोडू, श्वास जातील, निघून संपतील, तेव्हा काही अर्थ नाही. त्यामुळे जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये श्वास आहेत, त्या प्रत्येक श्वासाला फील करा. त्याचा अनुभव घ्या, प्रेमाने घ्या. हीच अभिव्यक्ती आहे. एक एक म्हणतो ना, एक एक्सप्रेशन आहे. जे आपले पितामह सांगायचे, की श्वास आहेत तोपर्यंत ते फील करा, ध्यान करा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघू आपल्या अस्तित्वामध्ये, आपलं अस्तित्व आणि आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजेच प्रेम आहे. ह्याच नोटवर थांबते. म्हणजे सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते हृदयातून. आपण सगळे पहाटेच्या सत्रात भेटू. शुभरात्री.